आज आपण टॉक शोसाठी ते सर्वजण उपस्थित आहोत. आजच्या या टॉक शोच्या निमित्ताने आपल्या समवेत दोन डिग्निटरीज आहेत. ते म्हणजे माननीय डॉक्टर अजय देशमुखजी, अफोर्डेबल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन लिमिटेड, तसेच रेझोनन्स ऑटोमेशन पुणे यांचे ते संचालक म्हणून कार्य करतात. तसेच आपल्या समवेत आहेत प्रतीक टेक्नॉलॉजीज पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संचालक माननीय श्री सुहास उळागड्डेजी. या दोघांचेही आपण इथे टाळ्यांचा वर्षाव करत स्वागत करूया. या सर्व विज्ञानोत्सवाचे आयोजक माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांना मी विनंती करते की या दोन्ही डिग्निटरीजचं त्यांनी स्वागत करावं. सरांना विनंती की त्यांनी सर्वप्रथम माननीय डॉक्टर अजय देशमुख सरांचे या प्रसंगी स्वागत करावं. माननीय प्राध्यापक डॉक्टर विकास पाटील सरांना विनंती की त्यांनी माननीय श्री सुहास उळागड्डेजी यांचं या प्रसंगी स्वागत करावं. एक मिनिट. या फॉर्मॅलिटीज नंतर आता आपण ॲक्च्युअल जो टॉक शो आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास कक्षातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन. या विज्ञान दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय एक विशेष टॉक शो. टॉक शोचं नाव आहे विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान. या टॉक शोमध्ये आपल्या समवेत दोन व्यक्ती संवाद साधण्यासाठी आलेल्या आहेत. या दोन व्यक्तींच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की विकसित भारतामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचं महत्त्व काय आहे. मी या दोन्हीही तज्ज्ञांची तुम्हाला ओळख करून देते. सर्वप्रथम आपल्या समवेत आहेत अफोर्डेबल रोबोटिक्स आणि ऑटोमेशन लिमिटेड, रेझोनन्स ऑटोमेशन पुणे या संस्थेचे संचालक डॉक्टर अजय देशमुखजी. सर, आपलं टॉक शोमध्ये स्वागत आहे. नमस्कार. यानंतर आपल्या समवेत आहेत प्रतीक टेक्नॉलॉजीज पुणेचे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सुहास उळागड्डेजी. आपलं देखील या टॉक शोमध्ये स्वागत आहे. आणि या टॉक शोचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील आपले जे प्रिय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि या संवादाद्वारे सगळ्यांचं प्रबोधन देखील होणार आहे. माझा सर्वात पहिला प्रश्न डॉक्टर अजय देशमुखजी आपणाला असेल की आपला एकंदरीत शैक्षणिक प्रवास आणि जो आपण व्यवसाय करत होतात आणि आहात त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो. एवढा चांगला विषय घेऊन आपण इंडिजिनियस टेक्नॉलॉजी आणि विकसित भारत अशा प्रकारचा खूपच म्हणजे ज्याची खरंच गरज आहे असा विषय आपण बोलतो आहे. मी थोडक्यात सांगतो की माझं शिक्षण सुरुवातीला गुरुकुलमध्ये झालं यवतमाळ, त्यामुळे मला एक वेगळं शिक्षण कळलं. दुसरं म्हणजे मी प्राचार्य म्हणून एक काम केलं आहे आणि करतो आहे आणि तसंच इंडस्ट्री चालवतो आहे. अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे. IIT बॉम्बेची माझी PhD आहे आणि ती इंजिनिअरिंगमध्ये आम्ही मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हेल्थकेअर या क्षेत्रात माझं काम आहे. फंक्शनल MRI आणि कार्डियॅक MRI क्षेत्र. तसंच इन्स्ट्रुमेंटेशनचं म्हणून मी जे काम केलं ते मल्टीनॅशनल कंपन्यांना गेले 30 वर्ष आम्ही ट्रेनिंग देतो. मॅन्युफॅक्चरिंग, प्रोसेस इंडस्ट्रीज, हेल्थकेअर. आणि हे करता करता मी एक शेतकरी पण आहे, शिक्षक आहे, शास्त्रज्ञाची भूमिका करतो काही ठिकाणी आणि एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून. म्हणजे नुसतं पोझिशनला नाही तर इन जनरल समाजात जाऊन आपण काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं ॲडमिनिस्ट्रेशन आणि कंपन्यांसाठी पण ॲडमिनिस्ट्रेशन, जसं इंडिपेंडंट डायरेक्टर अशी एक माझी भूमिका आहे. आणि माझं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगचं काम आहे. म्हणजे BE आणि ME हे मी नांदेडला HGGSमध्ये केलं आणि आमचा विषय खरं तर खूप चांगला आहे. इन्स्ट्रुमेंटेशन इतका मल्टीडिसिप्लिनरी असा विषय आहे की त्याच्यात सर्वांगाने आपल्याला शिक्षण घेता येतं, जी आजच्या काळाची गरज पण आहे. आणि तसं मला घेता आलं. मुख्य म्हणजे मला खूप चांगले प्रोफेसर्स मिळाले, शिक्षक मिळाले. गणिताचा एक ड्राईव्ह आत्ता मी घेतो आहे, तो म्हणजे माझं जे डायरेक्टरशिपचं एक काम आहे सेंटर फॉर इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स, भास्कराचार्य प्रतिष्ठान पुणे. तर याच्यातून गणिताचा इंडस्ट्रीसाठी वापर कसा व्हावा याच्यावर पण मी काम करतो. हे नव्यानेच ही पूर्ण संकल्पनाच मी अगदी नव्याने मांडली, इंडस्ट्रीने ॲक्सेप्ट केली आणि काही प्रोजेक्ट्स झाले. जसं SPPU पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोजेक्ट झाला, मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट त्यांनी करून दाखवलं. असं याच्यामध्ये काय आहे की युनिव्हर्सिटीज शूड डिलिव्हर टू इंडस्ट्रीज अशा प्रकारचं काम झालं. ही पण एक नॉवेल कल्पना आहे.
मला आठवलं की बरेच वर्कशॉप्स आमचे जे होते ते पब्लिक डोमेनमध्ये अवेअरनेस करण्याचे होते, इंडस्ट्रीचे प्रश्न सोडवण्याचे होते, तसंच शिक्षण क्षेत्रात नवीन संकल्पना कशा राबवायच्या याच्या संदर्भात होते. आणि ॲट लार्ज ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी मी काही पुस्तकं लिहिलेत. त्याचं पण मला म्हणजे वापर करता आला की हे एक माध्यम आहे की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं रीडरशिपच्या माध्यमातून, आणि त्याच्यातून चांगल्या कल्पना मांडणे की ज्या लाँग लास्टिंग राहतील. दुसरं असे इंटरॅक्टिव्ह डिस्कशन्स, काही कॉलेजेसमध्ये जाऊन स्टुडंटसोबत स्पेशल टॉक्स, असे टॉक्स अनेक ठिकाणी झाले. आणि प्राचार्य म्हणून मला एक वेगळं शिक्षण कळलं आहे की जे इंजिनिअरिंगचं इंडस्ट्री आणि एज्युकेशन यांना एकत्र घेऊन कसं चालायचं, संशोधन म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं. तर अशा प्रकारचं शिक्षण मी घेतलं. तसा एक्सपिरियन्स जवळपास 30 वर्ष मी एज्युकेशनमध्ये प्राचार्य म्हणून पण काम केलं आहे आणि करतो आहे. आणि दुसरं माझं इंडस्ट्रीची तेवढंच काम आहे. तर असं एक सगळ्यांना घेऊन चाललं हे एक मत. आणि हे करत असताना शेतकरी म्हणून पण राहणं, तसंच शिक्षक म्हणून राहणं, शास्त्रज्ञ म्हणून राहणं आणि ॲडमिनिस्ट्रेटर. सर, तुम्ही ज्या भूमिका बजावत आहात ना, या सगळ्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे या विकसित भारताला घडवण्यामध्ये. माझा पुढचा प्रश्न राहील सुहास उळागड्डे सरांना. सर, आम्हाला आणि आमच्या दर्शकांना आपला जो जीवन प्रवास आहे तो जाणून घ्यायचा आहे. नमस्कार. आपल्या संस्थेमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या युनिव्हर्सिटीमार्फत जो हा उपक्रम राबवत आहात, विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल जी चालू करण्याची गरज जी आहे आणि ती चालू करत असताना आपल्याला ज्या त्या विविध क्षेत्रामधील लोकांचा सहभाग यामध्ये कसा घेता येईल ह्या उद्दिष्टाने जो तुम्ही प्रयत्न करतात त्याबद्दल मी तुमचे वैयक्तिक आभार मानतो आणि तुम्हाला सदिच्छाही देतो. जेणेकरून आपला हा जो समूह जो आहे, युनिव्हर्सिटीचा जो विद्यार्थी संघ जो आहे, शिक्षक परिवार जे आहे, हा स्वयंपूर्ण होईल आणि त्या दृष्टिकोनातून हा एक मोठा पूल जो आहे, संच जो आहे, हा संच आपल्या पुढच्या प्रगतशील होण्याच्या दृष्टिकोनातून, विकसशील होण्याच्या दृष्टीने सहाय्यभूत होईल. मी मेकॅनिकल इंजिनियर आणि स्पेशलायझेशन इन टूल इंजिनिअरिंग केलेलं आहे. आणि हे केलेलं करण्याचा उद्देश माझा हे होता की मी ज्या भागामध्ये वाढलो, तुम्ही नाव ऐकलं असेल वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड. वालचंद नगर इंडस्ट्रीज लिमिटेड हे पायोनियरिंग इंडस्ट्रीज होती. कोणतंही क्षेत्र तुम्ही बघा, त्या क्षेत्रामध्ये त्या कंपनीचा सहभाग नोंदवला गेलेला आहे. म्हणजे ज्यावेळी भारतामध्ये आपण म्हणत होतो की सुई बनवली जात नाही, त्या काळात विमान असेल, चारचाकी गाडी असेल, निरनिराळ्या संस्था असतील, फूड टेक्नॉलॉजीमधले प्रयत्न असतील, इंडस्ट्रीज असतील, अशा प्रकारच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये सहभाग नोंदवलेली वालचंद नगर इंडस्ट्री आणि एक महाराष्ट्रातली एक प्रगतशील इंडस्ट्री, अशा ठिकाणी मला ज्ञान प्राप्त झालं, अनुभव मिळाला. आणि तो अनुभव इतका सुदृढ होता, संपूर्ण होता की तो मला माझ्या हा वाटचालीमध्ये स्वतःची प्रगती करत असताना प्रत्येक क्षणोक्षणी तो उपयोगी पडत गेला. म्हणजे माझा स्वतःचा विकसितपणा हा माझ्या आपल्या करत असलेल्या मिळालेल्या संधीचा हा परिपाक आहे. हा या ठिकाणी मी मुद्दाम नमूद करू इच्छितो. दुसरी गोष्ट, जे शिक्षण मी घेतलं त्या शिक्षणामध्ये बाबा फक्त आता सरांनी जे सांगितलं आपल्या की बाबा मी फक्त संशोधक नाही आहे, प्राचार्य आहे. तर आपली जी जबाबदारी जी आहे ह्यावेळी करत असताना पण वार्तालापात मला असं प्रकर्षाने तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण फक्त एक व्यक्ती नसून एक समूहाचा भाग असतो. आणि तो समूहाचा भाग ज्यावेळी आपण स्वतःला मान्य करतो त्याचवेळी आपल्याला विकसिततेच्या दृष्टिकोनातून पाऊल वाटेच्या सर्वांगीण प्रयत्नांनी आपण लवकर आणि अपेक्षेप्रमाणे त्याचा रिझल्ट मिळू शकतो. त्यामुळे निश्चितच माझा हा प्रवास जेवढा मला वैयक्तिक आनंददायी झाला तो माझ्या सर्व सहकारी बंधूंमुळे आणि माझे शिक्षक वृंद असतील, माझे सहकारी मित्र असतील, माझे कामगार बंधू असतील की ज्यांच्याकडनं सुद्धा मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे. आपण कोणतीही गोष्ट बाबा एखाद्या वर्गाकडनं शिकायला मिळते किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटचीच पदवी मिळाली म्हणजे आपण त्यामध्ये प्रावीण्य मिळतो असं नाही. तर जे प्रावीण्य जे आहे ते आपल्याला निरनिराळ्या
कोणामधून मिळत असतं. त्यात कोणताही कोण हा आपण अनटच्ड सोडता कामा नये असे मला असं वाटतं. त्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी जिज्ञासू वृत्ती जपली तर आपली विकसित वाटचाल आहे ही निश्चितच स्पीडीसुद्धा होईल आणि लवकरसुद्धा आपण आपले ध्येयापर्यंत पोहोचू. एक दुसरी गोष्ट मी यावेळी अजून माझ्या अनुभवातून आली ती म्हणजे मी कुठलीही सामूहिक समूहातली संधी चुकवत नाही. मग कुठलं विज्ञान प्रदर्शन असेल किंवा एक्झिबिशन असेल, इंडस्ट्रियल एक्झिबिशन असेल, या ठिकाणी आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टीचा हाताळता येतात, पाहता येतात, क्युरिओसिटी वाढत होते. त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला सुद्धा संधी मिळते आणि ह्या अशा प्रकारच्या विविध अंगाने मी स्वतःला समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय. खरं आहे सर, माणूस त्याला भेटलेली माणसं आणि आलेले अनुभव यातून समृद्ध होत जातो. आपण आपला जीवन प्रवास आमच्यासमोर मांडला, त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रेरणात्मक अनुभव आले ते आम्हाला जाणून घ्यायचे, ज्याच्यातून तुम्ही घडत गेलात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यापुढे चॅलेंजिंग टास्क घ्यायला पाहिजे. कुठला तरी असा प्रश्न पाहिजे की जो सुटत नाही आणि हे मी करून दाखवेल अशी एक जिज्ञासू वृत्ती, तसंच कमिटमेंट, तसे संकल्प आपण करायला पाहिजेत. तर नेमके प्रश्न आपल्याला दिसले पाहिजेत, हे महत्त्वाचं. बरोबर. म्हणजे एक कल्पनाशक्तीचा वापर करणे की जे प्रश्न आपल्याला जे इतर कोणालाही दिसत नाहीत, समोर असतात, पण त्या प्रश्नाकडे पाहण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो महत्त्वाचा असतो आणि ती खरं एक प्रेरणा असते. दुसरं म्हणजे आपल्या सोबत काही व्यक्तिमत्व खूप चांगले कामं करत असतात, तर त्यांच्याकडे पाहून किंवा काही वेळेला नुसतं न बोलता सुद्धा काही लोकांकडून शिकता येतं आणि अशा लोकांच्या सहवासात राहणं, अशा प्रोफेसर्सच्या सहवासात राहणं किंवा काही चांगले संशोधक आहेत त्यांच्या सहवासात राहणं, अगदी शेतकऱ्याच्या सहवासात राहणं, तसंच कारखान्यात जे अतिशय कामगार आहेत त्याच्या सहवासात राहून काही प्रश्न जर समजून घेण्याची जिज्ञासू वृत्ती ठेवली तर आपल्याला त्याची सुरुवात करता येते. मग याच्यावर मी अभ्यास करायचा. शैक्षणिक अभ्यास कॉलेज युनिव्हर्सिटीचा एक असतो, दुसरा अभ्यास हा प्रॅक्टिकली काहीतरी करून दाखवायचा असतो. तर ही दुसरी नाण्याची बाजू आहे की युनिव्हर्सिटी एज्युकेशनच्या बरोबर आम्ही त्या नाण्याची दुसरी बाजू पण पाहिली पाहिजे, तर आपण हे काम सहज करू शकतो. मग तुम्हाला सहकार्य सगळेजण करतात असा एक माझा अनुभव आहे आणि तसे रिसोर्सेस आपल्याला मिळवता येतात. आणि याला एक वेगळं म्हणजे डेव्हलपमेंटसाठी आपलं एक डिटर्मिनेशन असायला लागतं की मला हे करायचं. उदाहरणार्थ गेले 40 वर्ष मी मॅग्नेटिक रेझोनन्सचा अभ्यास करतो. आता याचा अर्थ असं नाही की मी दुसरे प्रश्न सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता IITत असं असतं की ते जेव्हा PhD देतात तर ते गाईड अशा याने देतात की याला हाच प्रश्न नाही, त्याला दुसरे सगळे प्रश्न सॉल्व्ह करता येतात आणि तेवढं तुम्ही जेव्हा सक्षम होता तेव्हा ती खरी परीक्षा असते. म्हणजे मी उदाहरणार्थ म्हटलं होतं की मला सगळ्यात अवघड एक्झामिनर द्या, मग मी नोबेल लॉरेट्सना म्हणजे कोण देणार शेवटी, तर मग मला आमच्या सरांनी अलाव केलं की तू नोबेल लॉरेटला भेटून त्यांच्याकडून परीक्षक मागव. मग ते अतिशय कडक अभ्यासक आणि परीक्षक असं दोन्ही एक मिश्रण होतं, तेव्हा खरे प्रश्न सुटतात. आणि त्याचा रिलेव्हन्स महत्त्वाचा आहे की नेमके आपल्या इथले कुठले प्रश्न हे कळले पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला लक्षात आहे की संशोधन करणारा खरे प्रश्न सामान्य माणसाचे असे लक्षात येत नाहीत कारण ते दूर असतात. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ पुण्यात आपण संशोधन करत असलो तर तिथलेच दिसतात, पण त्या खेड्या भागात जाऊन म्हणून प्रवास करायला लागतो, तिथं जायला लागतं. म्हणून मी सोलापूरला जातो, कोल्हापूरला जातो, नांदेडला जातो, अनेक ठिकाणी गुजरातमध्ये जातो, बेंगलोरला जातो. तर अनेक ठिकाणी गेल्यानंतर तिथं नेमका काय प्रश्न आहे त्याचा मला अभ्यास करता येतो का आणि ते सोडवण्यासाठी कोण मदत करतात. मग त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हँड पण लागतो. काही ठिकाणी इच्छाशक्ती लागते, म्हणजे राजयोग, मी अगदी राजकीय इच्छाशक्ती म्हणत नाही पण राजयोग लागतो. आणि असं काही असलं तर तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करू शकता. नशीब आणि त्याला तुमचे कष्ट या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या नशिबाचं असतात. थोडंसं असतं मला वाटतं. जेव्हा आपण संकल्प करतो, डिटर्मिनेशन असतो, तेव्हा रिव्हर्स इंजिनिअरिंग करत असतो. उदाहरणार्थ म्हणजे माझं शिक्षण मी असं करत होतो की कॉलेजमध्ये तर अभ्यास लेक्चर करणं हे असायचं, पण लॅबॉरेटरीत जाणं, फील्डवर जाणं. उदाहरणार्थ तुमच्या सोलापूर स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट मी केला आहे, मला IIT बॉम्बेने अपॉइंट केलं होतं आणि तो प्रोजेक्ट अगदी 6 महिन्यात आम्ही मार्गाला लावला आणि पूर्ण झाला तो प्रोजेक्ट. तर आता हे करण्यासाठी ते जे विषय होते तिथले, हे काय आम्ही नेहमीच अभ्यास करत होतो असे विषय काही नव्हते, पण जे विषय प्रत्यक्षात येतात प्रश्न सोडवताना ते अचानकपणे येत असतात. म्हणजे उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंगचा काही भाग येतो, वॉटर सप्लायचा काही भाग येतो, किंवा तिथं इन्स्टॉलेशन्स करायचे आहेत, अगदी वेल्डिंग करायचं आहे, किंवा तुम्हाला काही ठिकाणी इन्स्पेक्शन करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक्सचंही करायचं आहे, सॉफ्टवेअरचंही करायचं आहे आणि अशा हार्डवेअरचंही करायचं आहे. कुठल्याही कारखान्यामध्ये असंच असतं. तर जे आम्ही वेगवेगळ्या कारखान्यांना व्हिजिट दिल्या, जवळपास
मला वाटते 50 चांगल्या मल्टीनॅशनल आणि पब्लिक सेक्टर युनिटला व्हिजिट देऊन जे काही मी त्यांना शिकवत असताना मीच जास्त शिकत होतो आणि ते शिकल्यामुळे प्रश्न सॉल्व्ह करतायत. तर प्रश्न कळण्यासाठी आपण कोणाला ते शिकवलं पाहिजे अशा शिक्षकाच्या भूमिकेतून मी विद्यार्थी होत होतो. अच्छा. आणि ते खरं सिक्रेट आहे की तिथं प्रश्न सुटतात. आणि ते सिक्रेट तुम्ही सगळ्यांसाठी ओपन सगळ्यांसाठी ओपन आहे, म्हणजे अगदी कोणीही करा. सिक्रेट ओपन केले. मी बऱ्याचशा स्लाइड्स मुद्दाम देत असतो माझ्या की ते लोकांपर्यंत जाव्यात. बऱ्याच वेळेला असं काही सिक्रेट ठेवण्याची गरज नाही आपल्याच लोकांसाठी. खरं, आपल्याला काही येत असेल तर ते दुसऱ्यांना द्यावं. त्यातून नक्कीच आपलं ज्ञान तर अजून वाढतं आणि दुसऱ्यांना देखील त्याच्यातून चांगल्या संधी निर्माण होतात. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो उळागड्डे सरांना. सर, तुम्ही नोकरी करत होतात, त्यानंतर तुम्ही स्टार्टअपकडे, उद्योजकतेकडे कसे वळालात? सुंदर बरं आपण विचारलेला जो प्रश्न आहे एक नव उद्योजकांसाठी खरंच तो प्रेरणादायक आहे. आमचा जो काळ होता तो विकसनशील देश ह्याच पदपथावर होता आणि आज तुम्ही पुढच्या वळणावर वळत आहात किंवा वरच्या स्टेपला जात आहात. ते विकसित देशाच्या वाटचालीकडे चालत आहात. आमच्याकडे एवढा संघर्ष नव्हता. हे संघर्ष नव्हताच म्हटलं तर चालेल, परंतु एक इच्छाशक्ती जर असेल तर आपण यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि तो सहभाग हा समाजोपयोगी कसा होईल ह्या दृष्टिकोनातून बघत गेलो. सुरुवातीला आमचा समाज म्हणजे काय, आम्ही ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी कुठल्या अडचणी येऊ शकतात, कोणत्या अडचणी येत आहेत, आपल्या स्वतःच्या फील्डमध्ये असतील किंवा इतरांच्या संलग्न फील्ड असतील तर त्या ठिकाणी आपण कशा प्रकारे, कारण कंपनीमध्ये काम करत असताना आपण एक ठराविक जबाबदारी हँडल करत असतो, परंतु तितकीच सीमित न राहता आपण आपल्या सहकाऱ्यांच्यामध्ये जर आपण आपली काही सहभाग देऊन त्यांचं कार्य सुलभतेने होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू शकलो तर तो एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो. तो आनंद असतो त्या ठिकाणी मॉनिटरिंग फक्त रिकॉग्निशन मिळतं की बाबा हा आपल्या समूहामध्ये काम करणारा व्यक्ती आहे म्हणून. आणि ही ज्यावेळी आपण गोष्ट स्वतःला डेव्हलप करत गेलो त्यावेळी लक्षात येईल की आपण इथपर्यंत मर्यादित न राहता हे अजून आपण क्षेत्र वाढवलं पाहिजे. आम्हाला एक इंग्लिश एक शिक्षकांचं वाक्य आठवतं, इन्क्रीज युअर सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स. हा जो स्पेसिफिक त्यांनी वापरत आहे, सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स जो आहे तो तुम्ही जेवढा वाढवाल तेवढा तुमचा स्वतःचा जो सहभाग जो आहे तो तुम्ही तो रीच करू जाता. आणि तो नुसता रीच म्हणजे तो स्वतःसाठी आनंददायी असतो, परंतु जो अल्टिमेट एम जे आहे ते आपल्याला लवकर साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होऊ शकतं. बऱ्याच गोष्टी मग सुरुवातीला अगदी मला सांगायला आनंद वाटेल या ठिकाणी अगदी क्षुल्लक ऑपरेशन होतं. शेतकरी हा गवत काढत असतो रानामधलं आणि त्यासाठी एक यंत्र तयार करायची संधी मला माझ्या मित्रामार्फत मिळाली. अगदी क्षुल्लक गोष्ट आहे, साधं ऑपरेशन आहे. तर ते ऑपरेशन करत असताना काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात त्या गोष्टी मी बघितल्या. त्यांच्याशी जे काम करतात त्यांच्याशी वार्तालाप केला, त्यांची अडचण किंवा ते त्यांचं स्किल त्यांनी कशा प्रकारे वापरत आहेत त्या गोष्टी समजून घेतल्या. आणि माझ्याकडे ज्ञान जे होतं, म्हणजे मी टूल इंजिनियर आहे, तर टूल इंजिनियर म्हणजे आपलं कौशल्य जे आहे ते कमीत कमी वेळेत कसं होईल, कमीत कमी श्रमात कसं होईल, कमीत कमी कंटाळवाणं होणार नाही, म्हणजे जास्तीत जास्त सुखकर कसं होईल ह्या उद्देशाने मी त्या माझे कौशल्य जे होते ते मी त्यामध्ये इंट्रोड्यूस केले. आणि मग ते यंत्र मी सुरुवातीला गवत काढण्याचं म्हणून यंत्र तयार केलं की ज्याच्यामध्ये सुरुवातीला ते गवत कसं लवकर काढता आलं पाहिजे ही समजून घेतली प्रक्रिया आणि ते सगळे मी माझ्या इक्विपमेंटमध्ये डिझाईन केले आणि ते इंट्रोड्यूस. तो एक वेगळा आनंद होता. ते यंत्र जर बघितलं तुम्ही म्हणताल अरे हे काय साधं तर यंत्र आहे. ते साधं यंत्र होण्यामागची जी काही क्रिया जी होती किंवा जी विकसनशीलता जी होती ती त्यामध्ये आवश्यकता होती आणि ती गोष्ट आमच्या काळी खरंच गरजेची आहे. आज आपण निरनिराळे क्षेत्र बघितले तर ऑटो सेक्टर आहे, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, शेती सेगमेंट आहे, लॉजिस्टिक सेगमेंट आहे, असे निरनिराळे सेगमेंट आहेत. ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक स्टेप वरची जायची आहे जेणेकरून आपण विकसितच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल करू शकू. आणि ह्या क्षेत्राचा ज्यावेळी विचार करतो मी, ह्या क्षेत्रामधला आता निळ्या भागामध्ये प्रवास करतो तर त्यांचं क्षेत्रामध्ये बघितलं तर आपला हा ऑटो सेगमेंट आहे, खूप चांगल्या प्रकारे त्याची वाटचाल चालू आहे. आपण सुरुवातीला डिझेल गाड्या होत्या, त्यानंतर पेट्रोल गाडी होती, त्यानंतर परत निर्णय त्यामध्ये
आलिशानता आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत गेलो. आलिशानता निर्माण करताना परत ते कसं ऑप्टिमायझेशनकडे जाता येईल, जास्तीत जास्त मायलेज कसं मिळत जाईल ह्याच्या दृष्टीने विचार करत गेलो. मग ते करत असताना बाबा कोणतं इंधन आपल्याला त्यामध्ये हे कशा प्रकारे वापरता येईल ह्याचा विचार करत गेलो. आणि हे करत असताना एक गोष्ट सायन्सच्या दृष्टीने खूप गरजेची आहे, पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेची आहे, ती म्हणजे कार्बन उत्सर्जन कसं कमी करता येईल. आणि कार्बन उत्सर्जनच्या दृष्टिकोनातून जी काही आपल्याला सहभाग नोंदवता येईल, मी मेकॅनिकल टूल इंजिनियर असलो तरी ही काळाची गरज लक्षात घेऊन स्वतःला त्याबाबत माहिती करून घेणे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला काही कॉन्ट्रीब्यूट करता येतं का अशा दृष्टिकोनातून विचार करत गेलो. आणि मला आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की शेती क्षेत्र हे एक इतकं विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून, आपला सहभाग होण्याच्या दृष्टिकोनातून, प्राथमिकता त्या ठिकाणी गुंतवण्याच्या दृष्टिकोनातून आपली सगळा जो टेक्निकल टीम असेल, सुशिक्षित टीम असेल, त्यांनी सहभाग नोंदवणं सगळ्या दृष्टिकोनातून गरजेची गोष्ट आहे. आणि ज्यावेळी आपण कृषी क्षेत्रात स्वतःला स्वयंपूर्णता किंवा एक नवीन स्टेजवर घेऊन जाऊ त्यावेळी विकसित भारतासाठी ती एक सुवर्ण संधी असेल असं मला वाटतं. नक्कीच सर. ह्याला जोडून प्रश्न मी घेते आहे देशमुख सरांना. सर, आपण विद्यार्थ्यांना पण घडवताय आणि उद्योजक म्हणून सुद्धा स्वतः घडत आहात. तर ही जी उद्योजकता आहे या उद्योजकतेकडे विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने बघावं याविषयी मार्गदर्शन करावं. तसं पाहिलं तर सर्वच विद्यार्थ्यांमध्ये थोडीफार उद्योजकता असतेच. आता आपल्याला त्याचा विकास करायचा आहे तर विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंट बेस्ड लर्निंग हे फार एक महत्त्वाचं आहे. एखादा प्रयोग करणं, नुसतं 8 एक्सपेरिमेंट जे दिलेले आहेत विषयात ते नाही, ते तर करायलाच लागतील, पण माझा कुठला एक्सपेरिमेंट आहे, मी एखादा वेगळा एक्सपेरिमेंट करून पाहतो का, अशा प्रकारचं एक मला वाटतं याच्यासाठी प्रबोधन करावं लागेल सुरुवातीला, मग त्यांना आवडेल आणि ते स्वतः करून दाखवतील. दुसरं म्हणजे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे जे आहे ह्याच्यात इंडस्ट्रीचे प्रोजेक्ट किती करू शकतील. काही खूप चांगल्या योजना पण आहेत आपल्याकडे की ज्याच्यामध्ये शासनाची मदत मिळते, काही प्रमाणात विद्यापीठातून आणि कॉलेजमधून हे जे विद्यार्थी आहेत ते इंडस्ट्रीचं एक्सपोजर देणं, त्याचप्रमाणे शिक्षकांना एक्सपोजर देणं. म्हणजे मला आठवतं मी 2009ला आमचं इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑटोमेशन त्याचं मी सेक्रेटरी म्हणून काम पाहत होतो आणि 40 फॅकल्टी मेंबर्सना घ्यायचं आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांना 2 दिवसाचा प्रोग्राम, ती इंडस्ट्री पण फ्री ऑफ कॉस्ट द्यायची, तर त्यांना ते फील्ड एक्सपोजर द्यायचं. आता फील्ड एक्सपोजर जर नसेल तर तुम्हाला कुठल्याही अभ्यासाचा असा उपयोग करता येत नाही. त्यामुळे एकीकडे असं सायंटिफिक आणि सब्जेक्ट वाईज कुठलाही विषय असो, मग तो कॉमर्स असो, आर्ट्स असो, कुठलाही विषय असो, तर त्या विषयाला अनुसरून काहीतरी इंडस्ट्रीचं एक्सपोजर देणं शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना हे गरजेचं आहे. मला वाटतं आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे ट्रान्सडिसिप्लिनरी सब्जेक्ट जे म्हणतो त्याच्यामध्ये एकत्र सायमल्टेनियसली काम करायचं आहे वेगवेगळ्या लोकांनी, आणि हेच इंडस्ट्री 4.0 जी आहे त्याची गरज आहे. तर मला आता असं म्हणायचं की हे जर झालं आणि गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्री 4.0 स्मार्ट फॅक्टरी जे आहे तर याच्यामध्ये इतका बिझनेस आहे की आपल्याला पहिले इंडस्ट्रीला पण प्रबोधन करावं लागेल की ही तुमची गरज आहे, ते आम्ही आता करतोय. तर विद्यार्थ्यांना एक्सपोजर देणे, कितीतरी विद्यार्थ्यांना आम्ही काही स्पेशल कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. आता हे कोर्सेस कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीत का होत नाहीत, तर इंडस्ट्रीमध्ये जे काही असतं ते त्यांचं प्रोप्रायटरी सिक्रेट असतं ते, आणि ते नॉलेज असं नॉन डिस्क्लोजरच्या अंडर सगळ्यांना देता येत नाही. उदाहरणार्थ मी फिलिप्स हेल्थ केअरला मी कन्सल्टंट होतो, तर आमचं असं ॲग्रीमेंट असतं की मी ते तिथं जे केलं ते दुसऱ्या कंपन्यांना किंवा दुसरं कुठेही मी जास्त ते असं डिस्क्लोज करू शकत नाही. तर नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट्स असे माझे बरेच आहेत, बऱ्याच कंपनीचा मी वेंडर्स पण आहे, पण ते जे नॉलेज आहे ते कॉलेजमध्ये कधीच असं येऊ शकत नाही. ते जर फील्ड एक्सपोजर आपण फॅकल्टीला दिलं तरच येतं. म्हणजे मी पण आता एक फॅकल्टी म्हणून जात होतो, पण मी स्वतःहून त्यांना रिक्वेस्ट करायचं, मग मी तिथं काहीतरी समजून घेतलं आणि स्वतःच्या इनिशिएटिव्हवर मग त्यांना वाटलं की याला इंटरेस्ट येतो, मग आम्ही काय इंटरेस्ट घेऊन असं बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांना मग आम्ही असं केलं की इंडस्ट्रीला आपण शिकवलं पाहिजे. काही इंडस्ट्रीच्या लोकांनी विषय मांडला होता की डिलिव्हरेबल्स काय आहेत नेमके कॉलेजमधून इंडस्ट्रीला, तर ते माहीत करून घेण्यासाठी मग हे सगळे उपक्रम करावं लागतात. मग एका कंपनीच्या R&D टीमला मी ट्रेनिंग दिलं. काही वेळेला मला विद्यार्थी असतानाच कंपनी ट्रेनिंगला द्यायला बोलवायचे, एका विषयावर प्रेझेंटेशन द्या. उदाहरणार्थ एका नॅशनल लॅबॉरेटरीज मला गव्हर्नमेंटच्या त्यांनी बोलावलं होतं की तुम्ही FTIRवर आम्हाला डिझाईनवर लेक्चर घ्या, आणि तसंच PhD करताना मला इंडस्ट्रीचं बोलावून आलं होतं की तुम्ही ह्या स्पेसिफिक टॉपिकवर आम्हाला लेक्चर द्या. तर ते विद्यार्थी मला वाटतं मी जे केलं ते सगळ्यांना करता येतं, सगळ्यांनाच एवढ्या सुविधा आहेत. आणि मला काही लोकांनी सांगितलं की यातल्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स जे काही इंडस्ट्रीज आहेत सगळ्या आपल्याच आहेत, मग आपण तिथं जाऊ शकतो, फक्त आपण प्रॉपर चॅनलनी त्यांचा वेळ घेऊन अपॉइंटमेंट घेऊन गेलो तर ते आपल्याला सगळी मदत करतात.
आणि आपली ऑनेस्ट आणि सिन्सिअर इच्छाशक्ती पाहिजे. म्हणजे नुसतेच गेले असं नाही, तिथं काही पर्पज महत्त्वाचा आहे. आणि आपलं डिटर्मिनेशन असं पाहिजे की तिथं मी गेलो म्हणजे मी काहीतरी नेमकं कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी गेलो, काहीतरी मागायला गेलो असं नाही. ते देतीलही तुम्हाला, पण मागायला गेण्यापेक्षा आपण त्यांना काहीतरी देणार आहोत. सो व्हॉट इज डिलिव्हरेबल वेन एव्हर वी गो टू इंडस्ट्री. तर असं विद्यार्थ्यांना जर पाठवलं, आता हा प्रयोग मी कराडला प्रिन्सिपल असताना करत होतो की तिथं विद्यार्थ्यांना मी काही प्रोग्रॅम अरेंज करायला इंडस्ट्रीत पाठवायचं की तिथल्या तुम्ही पार्टिसिपेंटला इन्व्हाइट करा. भलेही ते तुम्हाला सुरुवातीला नाही म्हणतील, पण आमच्या त्या विद्यार्थ्यांनी इतकं चांगलं काम केलं आणि काही लोकांनी त्यांचा कोर्स झाल्यानंतर जे इंडस्ट्रीत लागले, आता ते इतक्या मोठ्या पोझिशनला आहेत ते, आणि त्यांनी इतका मोठा बिझनेस आणला इंडस्ट्रीसाठी. तर ते फील्ड एक्सपोजर जर विद्यार्थ्याला पहिल्यांदाच मिळालं फर्स्ट इयर सेकंड इयरला, हे साधारण ग्रॅज्युएट कोर्स अंडर ग्रॅज्युएट कोर्स करताना किंवा इवन PG कोर्सला सुद्धा, तर ते विद्यार्थ्यांना सहज मिळवता येईल. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांना आम्ही बिझनेस म्हणजे काही शिकवायला पाहिजे आणि बिझनेस प्लॅन करणं शिकवलं पाहिजे. अगदी छोटा प्रोजेक्ट असेल त्याचा बिझनेस प्लॅन, तसंच इंडस्ट्रीत कसं बोललं पाहिजे, कुठल्या आयडियाज मांडल्या पाहिजेत, नुसतं जनरल बोलण्यापेक्षा स्पेसिफिसिटी लागते. अगदी तुम्ही नेमकं आमच्यासाठी काय करू शकता, आणि त्या बेसिसवर ते तुम्हाला ऑर्डरसुद्धा देतात मग. आणि काही विद्यार्थ्यांनी चांगले प्रोजेक्ट केले, मी आता सांगितलंच आहे की स्टुडंट्स कॅन डिलिव्हर. मग तिथं विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळतंच. आणि ते विद्यार्थी मी जे तयार झालेले पाहिले आहेत, त्यांनी इंडस्ट्रीच्या लोकांचे ट्रेनिंग पण घेतले. काही विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत आले, कॉर्पोरेट ट्रेनिंग घेतले. काही दुसऱ्या विद्यार्थ्यांना घडवलं. म्हणजे असं नाही की शिक्षकच शिकवू शकतात, विद्यार्थी पण एकमेकाला शिकवू शकतात. आणि तेवढी गरज आहे ते त्यांच्यापासून कितीतरी चांगल्या रीतीने शिकत असतात विद्यार्थी. तर हे सगळं फ्रीडम जर आपण घेतलं, आता हे कुठल्या नियमात नसतं किंवा तुम्ही असं गेलेच पाहिजे इंडस्ट्रीत असं नसतं, पण अशी इच्छाशक्ती तयार झाली विद्यार्थ्यांना आणि ते इंडस्ट्रीत जाऊ लागले तर ते एक्सपोजर मिळतं. तसंच शिक्षकांना पण इंडस्ट्रीत जाऊ दिलं पाहिजे, म्हणजे तसं त्यांना आवड निर्माण होईल. आणि त्या इंडस्ट्रीत काय चालू, उदाहरणार्थ पेट्रोलियम इंडस्ट्रीत काय चालू आहे, एनर्जी सेक्टरमध्ये काय चालू आहे, किंवा अगदी शुगर फॅक्टरीमध्ये आता काय चालू आहे, ते तर इम्प्रूव्हमेंट्स काय करता येतील, असं वेगवेगळ्या इंडस्ट्रीत, ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये. तर मला वाटतं की आम्ही अशा डायव्हर्सिफाईड सेक्टरमध्ये गेलो होतो, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन सारख्या ठिकाणी पण, आणि काही ठिकाणी संशोधन संस्था आहेत तिथं, किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स सारख्या ऑर्गनायझेशन्स आहेत की जे खूप शिकण्यासारखं असतं. उदाहरणार्थ आता एक लेसरचं ट्रेनिंग मी घेतलं होतं फार पूर्वी, ते DIITमध्ये तेव्हाचं इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी असं होतं, तिथं होतं. तर हे स्वतःहून आपल्याला वाटलं पाहिजे की मला हे शिकायचं. आणि हेच विद्यार्थ्यांमध्ये आपण जर एकच विचार असा म्हणजे बिंबवला की मला शिकायचं आहे, हे शिकणं ही माझी जबाबदारी आहे. हे लेक्चर्स आहेत फॅसिलिटेट करण्यासाठी, रिसोर्सेस आहेत, लायब्ररी आहे, लॅबॉरेटरी आहे, पण मला शेवटी फील्डवर जायचं आहे. आणि हे झालं तर तुम्ही म्हणता तसं ते होणार, विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीचा उद्योजकतेचा धडा मिळेल. खरं आहे. फील्डमध्ये काय चाललेलं आहे याचं नॉलेज विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट ठरते विद्यार्थ्यांसाठी. उळागड्डेजी, आपल्याला प्रश्न आहे की आपण जो स्टार्टअप सुरू केला आहे तो सुरू करत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात केली? तर सर देशमुख सर सांगत होते की कम्युनिकेशन स्किल ही खूप आवश्यक बाब आहे. दुसरी त्यांच्या ह्याच्यावरनं अजून एक प्रकर्षित झाली ती गोष्ट म्हणजे आपलं इंडस्ट्रियल रिलेशनशिप्स, इन्स्टिट्यूशन टू इंडस्ट्रियल रिलेशनशिप ही तितकीच महत्त्वाची बाब आहे. आज मी एक प्रोप्रायटर म्हणून ज्यावेळी एका कंपनीमध्ये ऑपॉर्च्युनिटीसाठी जात असतो त्यावेळी तुमच्यासमोर जर अगदी नवीन फ्रेशर असाल, तुम्ही म्हणता फ्रेशर असताना मला काय कोण ऑर्डर देणार आहे, असं नाही आहे. तुमच्याकडे तुमची ज्ञान कसं समृद्ध आहे आणि ते तुम्ही कसं प्रेझेंट करताय, त्या विषयातलं ज्ञान किती समृद्ध आहे ते तुम्ही कसं प्रेझेंट करताय, ह्या गोष्टीवर तुम्हाला ते निश्चितच विचार केला जातो. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एक पब्लिक सेक्टर युनिटमध्ये मी गेलो होतो. त्या ठिकाणी संधी मी शोधत होतो की बाबा मला बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मिळेल. माझ्याकडे तशा प्रकारची काम केल्याची फक्त माहिती होती, ज्ञान होतं, आणि छोट्या प्रमाणातले प्रोटोटाईप म्हणा किंवा स्मॉलर कॅपॅसिटीचे मी जॉब हँडल केलेले होते. आणि हे केलेले जे काही आहे ते मी त्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन ज्यावेळी त्यांची रिक्वायरमेंट सांगितलं मी त्यांना जाऊन एक्सप्लेन केले, त्याची क्रिटिकलिटी त्यांना समजून सांगितली, त्यातल्या महत्त्वाच्या बाबी कशा मी आत्मसात करून घेतलेल्या आहेत आणि त्या तुमच्या कामाच्या दृष्टिकोनातून कशा उपयुक्त आहेत
हे ज्यावेळी मी त्यांना पटवून देऊ शकलो आणि ते पटवून देताना माझा जो काही फीडबॅक जो होता तो त्यांना दिला, तर तो त्या ठिकाणी अप्रिशिएट झाला आणि अपील पण केला गेला आणि ऑर्डर मिळवण्यामधली ती एक माझी पहिली स्टेप जी होती ती मी पूर्णतः घेऊन जाऊ शकलो. आपल्याला आपण ऑर्डर नाही आहे किंवा आपण कुठली ऑर्डर एक्झिक्यूट केली नाही आहे म्हणून आपल्याला कोणी ऑर्डर देणार नाही, ही जी एक आपल्यामध्ये न्यूनगंड असते ना, ती न्यूनगंड पैदा आपण हा काढून टाकला पाहिजे. आणि तो ज्यावेळी आपण काढून टाकू त्यावेळी कुठलीही गोष्ट आपल्याला विना अडथळा आपण त्यावर मात करू शकतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. खरं. मी आणि कोणतंही क्षेत्र, मी आज मेकॅनिकल इंजिनियर होतो, टूल इंजिनिअरिंग होतो, माझे रिक्वायरमेंट किंवा मी ज्या अभ्यास केला होता तो अभ्यास केलेला हा एका ठराविक फ्रेमवर्कमध्ये होता. परंतु ती फ्रेमवर्क आपण कशा प्रकारे वाढवायची, आपण आपली उपयुक्तता सर्वसामान्य लोकांपर्यंत कशा प्रकारे घेऊन जायची, जेणेकरून त्यांना आपली उपयुक्तता समजून घेऊन त्यांना आपल्याबरोबर बिझनेससाठी संलग्नता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून उद्युक्त होतील आणि एकमेकांचा फायदा करून घेतला जाईल, अशा दृष्टिकोनातून मी मला स्वतःला डेव्हलप करून गेलो. मग त्यासाठी मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये निरनिराळ्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करत गेलो. कार्बन उत्सर्जन एक नावाचा आजकालच्या ह्या नवीन पिढीमधला एक अगदी प्रकर्षाने चर्चेला गेलेला शब्द आहे. नुसता शब्द नाही आणि ती खरंच काळाची गरज पण आहे. ही काळाची गरज ओळखून मी त्या बाबतीत स्वतःला ज्ञान मिळवत गेलो. क्युरिओसिटी निर्माण, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल क्युरिओसिटी निर्माण होत नाही, ती का गरजेची आहे ही गोष्ट समजू शकत नाही, तोपर्यंत आपण त्यामध्ये आणि नुसती समजून उपयोग नाही तर स्वतःला त्यामधली जागरूकता, प्रावीण्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न हेच फक्त आपल्याला पुढच्या वाटचालीस निर्माण होतात. तर मी मग सोलर एनर्जीच्या संदर्भात, रिन्युएबल एनर्जी संदर्भात माहिती घ्यायला सुरुवात केली आणि ती माहिती घेत असताना मग ती नुसती माहिती घेत उपयोग, नुसती माहिती घेऊन स्वतःला समृद्ध करत नाही, ते इट कॅनॉट बी कन्वर्टेड इन टू द मनी ऑर इट कॅनॉट बी हेल्पफुल फॉर द पीपल हू हॅज टू गेट द बेनिफिट ऑफ दिस जॉब. तर ह्या उद्देशाने मग मी स्वतःला कशा प्रकारे ह्या गोष्टीचा आपल्याला फायदा घेता येईल त्या दृष्टिकोनातून मी कंपन्यांना अप्रोच होत गेलो. मग भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड ही एक अशी संस्था जी आहे, एक पब्लिक सेक्टर युनिट आहे, ज्यांनी सोलर पॉवर इक्विपमेंटमध्ये, सोलर एनर्जीमध्ये खूप पूर्वीपासून काम केलेलं आहे. माझ्या माहितीपर्यंत जवळजवळ 1954 सालापासून त्यांनी त्यामध्ये, ज्यावेळी कोणाला माहिती पण नाही की सोलर एनर्जीच्या दृष्टिकोनातून आपण एनर्जी तयार करू शकतो आणि नुसती एनर्जी करत नाही तर ती आपल्या सर्वांगीण यूजसाठी, सर्वसामान्यांच्या कामासाठी कशी वापरता येते ह्या दृष्टीने त्यावेळीचा सुरुवातीचा काळ त्यांचा हा संशोधनात्मक होता. मग निरनिराळ्या गोष्टीमध्ये त्यांनी त्याचा वापर केला, अंतराळामध्ये त्यांनी त्याचा वापर केला वगैरे. परंतु ते करत असताना म्हणजे त्याची इंटेन्सिटी माझ्या लक्षात आली की बाबा ही एवढी समृद्ध टेक्नॉलॉजी आहे, ती आपण सर्वसामान्यांच्या लोकांपर्यंत कशी घेऊन जाता येईल. आपण सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा व्यक्ती आहोत, मोठमोठ्या इंडस्ट्रीत या तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत. मग ज्यावेळी मला ही संधी त्यांच्याच कंपनीमध्ये मला मिळाली त्यावेळी मी त्या संधीचं सोनं केलं. माझा एक त्या ठिकाणी दुसरी ऑर्डर एक्झिक्यूट करत असताना मला ती संधी मिळाली आणि माणसाने आपली कान, डोळे म्हणजे आपले इंद्रिय जे म्हणतो आपण, ती इंद्रिय कायम आपण ज्यावेळी स्वतः ओपन ठेवू तर त्या ओपननेसमध्ये बऱ्याचशा गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्या डिलिव्हर पण करायला पाहिजेत. ह्या गोष्टी ज्यावेळी आपण गिव्ह अँड टेक करू त्याचवेळी ते आपल्याला फायदेशीर होतात. पहिल्या केलेल्या कामाची मला पावती मिळाली आणि त्यामुळे मला सोलर हा नवीन बिझनेस असून सुद्धा त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. आणि नुसती संधी मिळाली नाही तर त्याची पुनरावृत्ती सुद्धा त्यांनी केली की मला ॲडिशनल एक ऑर्डर दिली. म्हणजे ज्यावेळी तुम्ही काम करता नाविन्य क्षेत्रात ते तुम्हाला अनभिज्ञता न करता तुमची त्यामध्ये असलेली क्युरिओसिटी, तुम्ही देत असलेले डेडिकेशन, एफर्ट्स, ह्या गोष्टी तितक्याच गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्याचा रिझल्ट हा आपल्याला मिळतोच. नवीन बिझनेस मिळतो, आपल्याला माउथ पब्लिसिटी मिळते आणि माउथ पब्लिसिटी ही सर्वात सुंदर स्किल आणि टूल आहे आपल्या बिझनेस वाढीसाठी. त्याचा फायदा मला होत गेला. खरं आहे सर. माणसाने माणूस जोडत जावा आणि त्यातून आपला चांगला जो व्यवसाय आहे तो पुढे घेऊन जावा, हेच तुमच्या एकंदरीत बोलण्यातून आम्हाला कळालं.
या आपल्या या स्टुडिओमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील काही प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी देखील उपस्थित आहेत. त्यांच्या मनात देखील अनेक प्रश्न असतील. त्या प्रश्नाची उत्तरं ही तज्ज्ञ मार्गदर्शक देणार आहेत. विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान यावरती चर्चा आपण करत होतो. आपल्यासोबत जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये या विकसित भारतासाठी काय योगदान दिलेले आहे हे त्यांनी नमूद केलं. आपल्यासोबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी देखील आहेत. त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे हे तज्ज्ञ मंडळी देतील. मी वीरेंद्र राचरला लाईफ सायन्स डिपार्टमेंटमधनं आहे. माझा प्रश्न देशमुख सरांना आहे की डेव्हलप्ड इंडिया विकसित भारताच्या योगदानाकरता मेक इन इंडिया किंवा स्वदेशी टेक्नॉलॉजीचं किती त्याचा भाग आहे त्याच्यामध्ये. हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. त्याच्या आधी आपण नेमका विकास म्हणजे काय हे पण थोडं समजून घेतलं पाहिजे. तर ॲक्च्युली सुधारणा आणि विकास याच्यात फरक आहे. तर विवेकानंदांनी सांगितलं की विकास होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ऑलरेडी काही गोष्टी तिथे एक्झिस्टिंग पाहिजे, मग ते विकसित करू शकतो आपण. आता नव्याने इस्टॅब्लिश करायचा असेल तो थोडा वेगळा भाग असतो अजून, पण तेही करता येतं. तर याच्यामध्ये विकास म्हणजे तुम्ही आर्थिक विकास असतो किंवा बौद्धिक विकास असतो, सामाजिक विकास असतो, अजून असे विकासाचे अनेक पैलू आपल्याला दिसतील. तर नेमका कुठला विकास करायचा याच्या संदर्भात आपण अगदी ठाम राहिलो पाहिजे. त्याचा स्कोप ठरवला पाहिजे मुख्य म्हणजे. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस. मग आता मॅन पॉवर हा त्याच्यातला एक रिसोर्स आहे की जे आता विद्यार्थी आपण युनिव्हर्सिटीत कॉलेजमध्ये घडवतो वेगवेगळ्या सब्जेक्ट एरियाजमध्ये. आणि काही ठिकाणी तुम्हाला औद्योगिक क्षेत्रासाठी अगदी विशेष प्रशिक्षण द्यावं लागतं, त्याच्याशिवाय ते पुढचं काम होत नाही. आता मेक इन इंडियासाठी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो मुद्दामून की आत्ताचा विद्यार्थी हा तशाने विचार करण्यासाठी आपल्याला प्रचंड एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत की मला स्वतः काहीतरी करून दाखवायचं. तर स्वतःच्या मनातली जिज्ञासू वृत्ती, कल्पनाशक्ती, तसंच त्याचं नॉलेज इन्फॉर्मेशन म्हणजे अभ्यासातून गॅदर करण्याची काही क्षमता, स्किल बेस्ड नॉलेज. स्किल म्हणजे काय अगदी वरवरचे स्किल्स नाहीत, काहीतरी जुळवणी केली आणि काहीतरी जोडून आपलं इनोव्हेशन्स गेम आणि थोडंफार स्किल्स म्हणजे अगदी एलिमेंटरी गोष्टी करणे हे स्किल्स ठीक आहेत. पण दुसऱ्या ज्या विज्ञानातून तंत्रज्ञानातून जे स्किल येतात त्या स्किलची पण ही महत्त्वाची. उदाहरणार्थ मला एखादं ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट चालवायचं, मेडिकल इन्स्ट्रुमेंट चालवण्यासाठी काही लोकांना तयार करायचं आहे, डिझाईन करायसाठी. तर मेक इन इंडिया हा जो भाग आहे याच्यात आमचं डिझाईन व्हायला पाहिजे. आणि ते डिझाईन होण्यासाठी आपल्या सब्जेक्ट एरियाचं नॉलेज हे वापरायला पाहिजे, जे आपण शिकतो ते वापरायला पाहिजे. तर आत्ता आपल्याला असं दिसतं की आपल्याला विद्यार्थ्यांना इथून तिथपर्यंत न्यायचं की मी जे शिकतो त्याचा वापर करता आला. आता उदाहरणार्थ गणितात काही संकल्पना आहेत, तर मी जे सेंटर फॉर इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स तिथं पुण्यामध्ये सुरू केलं भास्कराचार्यमध्ये, त्याच्यात हेच होतं की मी जे शिकतो त्याचा वापर करता आला पाहिजे. ज्याचा वापर करता नाही येत ते मी नेमकं कशा पद्धतीने अजून वेगळ्या पद्धतीने शिकलं पाहिजे. लायब्ररीमध्ये सगळे पुस्तकं असतात, तर मी सगळ्या रॅकमध्ये जाणारी माणसं फार कमी असतात, आपल्याच विषयाच्या रॅकमध्ये जाणारे असतात. मला वाटते मी असं करत नाही, मी सगळ्या रॅकमध्ये जातो. अगदी इतिहासाच्या, भूगोलाच्या, जिओग्राफी त्या डिपार्टमेंटला पण जायला पाहिजे. तर याला ट्रान्सडिसिप्लिनरी अप्रोच, क्रॉस डिसिप्लिनरी अप्रोच, दुसऱ्याच्या विषयात माझी किती आवड आहे. कारण आपल्या विषयात नुसतं तज्ज्ञ झालं तर ते मेक इन इंडिया आपण जे म्हणतो तसं करायला इट इज हाफ डन. आता मला अप्लाइड एरियात जायला पाहिजे. तर इंडस्ट्रीमध्ये त्याच्यात भरपूर व्हेरायटी आहे. मग मी कुठल्या इंडस्ट्रीजसाठी करतो आहे, टार्गेट सेगमेंट कुठला आहे, ऑडियन्स कस्टमर कुठला आहे आणि कोणाचे प्रश्न नेमके मी सॉल्व करतो, कुठला प्रश्न सॉल्व करतो, ह्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात पहिल्या वर्षापासून अगदी शाळेतून हे जागरूकता यायला पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ पॅराबोला आम्ही कशासाठी शिकतो याचं उत्तर मी नेमकं देत असतो. इलिप्स कुठं शिकतो, हायपरबोला कुठं शिकतो. आता त्याचा उपयोग आम्हाला कॉम्प्रेशन प्रोसेसमध्ये होतो, हायपरबोलिक नेचर असतं त्याचं. तर हे इतकं सरळ गणित जोडता आलं पाहिजे की ज्याचा उद्योग क्षेत्राशी संबंध आहे. आणि बऱ्याच वेळेला असं एक मोजमाप असं ठळकपणे आपल्याला आणता येईल की मी जे करतो ते विकल्या जातं, जे विकल्या जात नाही त्याची गरज नाही म्हणून कोणी घेत नाही, असं एक जनरल सांगतो. चांगल्या क्वालिटीचं थोडी कमी दर्जाची क्वालिटी आहे म्हणून विकल्या जात नाही हा वेगळा भाग आहे. पण मी जे करतो ते अजिबात विकल्याच जात नाही म्हणजे मी जे करतो ते कदाचित बरोबर करत नाही. तर हे इथं अगदी खूप स्पेसिफिसिटी आणायला पाहिजे की मी जे करतो
आता आपण इतके विषय शिकत असतो, माझं म्हणणं की नुसतं स्क्वेअर रूट आलं तर मी बरंच काय काय करू शकतो. अगदी कम्प्युटरची एक लँग्वेज आणि स्क्वेअर रूट एम्बेडेड सिस्टीम हे जर आलं तर मला भरपूर काय काय करता येतं. मग आता अगदी छोटं म्हणजे आम्ही इतकं शिकलेलो असतो की त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीचा वापर करून देणं हे कदाचित शिक्षण झाल्यानंतरचं एक काम आहे. ते करायला लागलो तर आम्ही नक्कीच तुम्ही म्हणता तसं आपलं मेक इन इंडिया होईल. आपल्याला प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग हा एक भाग आहे, त्याच्यात काम करण्याची गरज आहे. अगदी फिनिश प्रॉडक्ट म्हणजे नॅनोमीटरपर्यंत आपण जर काम करत गेलो, आता काहीतरी विकल्या जाणार असेल तर ते किलोमीटरमध्ये नॅनोमीटरमध्ये जातं. अगदी नॉर्मल रेंजमध्ये विकल्या जाणाऱ्या गोष्टी आता कमोडिटीसारख्या झाल्या. सो व्हॉट इज स्पेशल व्हॅल्यू ॲडिशन काय आहे? मग आपल्याला सप्लाय चेन लॉजिस्टिक्स ह्याचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे ते त्याचं पॅकेजिंग, मुख्य म्हणजे पॅकेजिंग हा काही नुसतं अगदी काहीतरी बॉक्स केला आणि त्याला असं नाही आहे. ते पॅकेजिंगचे अनेक स्टँडर्ड्स आहेत, तर ते स्टँडर्ड्स त्याचं सर्टिफिकेशन टेस्टिंग. आत्ताच मी याच्या पहिले एक काम करत होतो, टेस्ट अँड मेजरमेंट लॅब MCCI पुणेनी ते एक तयार केलं. त्याला आम्ही इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशन MCCI इलेक्ट्रॉनिक क्लस्टर फाउंडेशन. तर बऱ्याच इंडस्ट्रीने याचा उपयोग करायला पाहिजे आणि हे कॉलेजमध्ये पण शिकवलं गेलं पाहिजे इंजिनिअरिंगसाठी. आणि ज्यांना स्टँडर्ड्समध्ये काम करायचं हे कॉमर्सचे लोक पण असू शकतात की क्वालिटी म्हणजे काय, मी जे घेतो त्याच्या संदर्भात कुठले स्टँडर्ड्स आहेत, कुठल्या टेस्टिंग करायला पाहिजेत. म्हणजे आता सेफ्टीसाठी लागणारे टेस्टिंग आहेत तर हे मला माहीत पाहिजे. त्याच्याशिवाय मी जे करतो ते बाजारात विकल्या जाणार नाही. आणि हे ग्लोबल स्टँडर्डला पण झालं पाहिजे, वर्ल्ड क्लास. तर ते वर्ल्ड क्लास म्हणजे त्याचा हा अर्थ आहे की ते दुसऱ्या देशात पण विकल्या गेलं पाहिजे. मग ते स्टँडर्ड्स कुठले आहेत तर ते आपण फॉलो करायला पाहिजे. काही आपल्या देशात जे स्टँडर्ड्स आहेत ते इथं विकल्यासाठी असतील, तर ते स्टँडर्ड आणि क्वालिटी ह्याच्यावर जर आपण भर दिला तर मग हे स्वप्न काय फार अवघड नाही आहे ते. आणि ते स्वप्न नाहीच आहेत मुळात. इतकं सोपं आहे ते की विद्यार्थ्यांनी फक्त वेळ कशात घालवतो हा एक विषय आहे. हाऊ डू एंगेज लर्नर्स, म्हणजे लर्नर म्हणजे सगळे प्राध्यापक आहेत, विद्यार्थी आहेत, याच्यावर खूप विचार व्हायला पाहिजे की ॲकॅडमिक कॅलेंडर. मग आम्ही परीक्षेत किती दिवस वेळ घालवतो किंवा परीक्षेसाठीच करतो का नुसतं, की आम्ही नुसतंच फर्स्ट क्लास 90% मार्क याच्यासाठी करतो, की इंडस्ट्रीला काही देणार आहोत आम्ही. मुख्य म्हणजे इंडस्ट्री इज वेटिंग फॉर पीपल हू गेट एज्युकेशन. आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर अशी अपेक्षा आहे की आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे ह्याच्यातून, किंवा ॲटलिस्ट ते माणसं इथं आले तर ते आमच्यासोबत चांगलं काम करतील, इंडस्ट्रीची प्रगती होईल. तर ते जे टॅलेंट आहे ना, टॅलेंट मॅनेजमेंटची एक वेगळं अगदी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे. आणि मग मेक इन इंडिया असं होईल. दुसरं म्हणजे मॅनेजरियल आस्पेक्ट्स, त्याचे अप्रुव्हल्स आहेत. काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ काही ठिकाणी FDAचं अप्रुव्हल लागेल, काही ठिकाणी रेग्युलेटिंग बॉडीज दुसरे आहेत त्यांचं अप्रुव्हल लागेल. तर हे अप्रुव्हलच्या प्रोसिजर्स पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. काही ठिकाणी नुसतेच पेटेंट करायचे असं नसावं ते. म्हणजे हे काय अगदी ही सवय चांगली नाही की नुसतेच माझे एवढे पेटेंट झाले, माझे एवढे पेपर झाले. तर खऱ्या अर्थाने नुसतं दाखवायसाठी नाही किंवा काहीतरी भाऊ करायचा म्हणून काम करायचं नाही, तर प्रामाणिकपणे एव्हरी सेकंड इज इम्पॉर्टंट फॉर लर्नर्स. असं झालं तर ते होईल. मला वाटतं टाईमचा आपण विचार करायला पाहिजे. टाईम, मनी, व्हॅल्यू, आणि मी काय डिलिव्हर करणार आहे आणि मला नेमकं काय करायचं आहे याचा. म्हणजे मी बऱ्याच वेळा पाहतो की मला उद्या काय करायचं हे आज माहीतच पाहिजे. 1 वर्षांनी काय करायचं आत्ता माहीत पाहिजे, 5 वर्षात काय असणार आहे माहीत पाहिजे. तर असे विजन पण क्रिएट करायला पाहिजे. आणि हे नाही केलं तर आम्ही आज जे करतो उद्या तिथंच येऊ, परत पुढे जायचं, परत म्हणजे एकदा झाड लावलं की ते पूर्णपणे वाढूच द्यानं. ते झाल्याशिवाय आमचं काहीच पूर्ण होणार नाही. तर कम्प्लीटनेस हा एक फार महत्त्वाचा भाग असतो याच्यात, की हाफ डन आपण खूप गोष्टी करतो. उदाहरणार्थ अकॅडमिक प्रोजेक्ट असतात. आता याच्यात विनाकारण आम्ही वेळ घालवतो की खरंच ते इंडस्ट्रीला उपयोगाचं पडतं, हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यातून इनोव्हेशन होणार असतील, पेटंट होणार असतील आणि ते स्टार्टअपच्या स्वरूपात पुढे येणार असेल किंवा एखादं प्रॉडक्ट म्हणून पुढे येणार असेल, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणून पुढे येणार असेल, तर त्याचा उपयोग आहे. म्हणजे आम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, पुन्हा इथं ॲडमिनिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं आहे. नेमकं आम्ही विद्यार्थ्याला काय करायला लावतो किंवा एखाद्या शिक्षकाला काय करायला लावतो, हे सायंटिफिक गोष्टींसाठी आणि टेक्नॉलॉजी फ्रंटला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आपण चांगले टेक्नॉलॉजीज करू शकू. आता तुम्ही एखाद्याला विचारलं मॅनेजर म्हणजे काय, त्याला माहीत पाहिजे त्याची ड्युटी. सायंटिस्ट म्हणजे काय त्याची ड्युटी माहीत पाहिजे, किंवा टेक्नॉलॉजी म्हणजे काय माहीत पाहिजे. इंजिनिअरिंग म्हणतो आपण बऱ्याच वेळेला, काही वेळेला टेक्नॉलॉजीज म्हणतो, तर बऱ्याच कॉलेजचे नाव टेक्नॉलॉजी असतात पण ते इंजिनिअरिंग शिकवतात. आता आम्ही जे IITत आम्ही शिकलो त्याचं टेक्नॉलॉजी म्हणजे एक वेगळं फील असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेलेक्च्युअल एफर्ट्स पुढे करावे लागतात. आफ्टर नोईंग सायन्स अँड इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स, सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्यानंतर इंटेलेक्च्युअल एफर्ट्स
इंजिनिअरिंग या पूर्ण नॉलेजच्या व्यतिरिक्त अजून करायचे असतात. सो दोज एफर्ट्स विल लँड अप विथ समथिंग कॉल्ड एज मेक इन इंडिया. आणि मग आमची टेक्नॉलॉजी आहे, आमचे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होते, मग इंडस्ट्रीत जातं, ते प्रॉडक्ट म्हणून येतं, समाजाच्या उपयोगात येतं. हे झालं तर ते होईल. मी थोडंसं मोठं उत्तर दिलं, पण त्याला अनेक पैलू आहेत खरं याला. उळाकडे जे आपलं मत काय या बाबतीत? मेक इन इंडिया ही गरज म्हणून आपण त्याकडे बघत होतो. आज एक काही वर्षापूर्वी आपण जर विचार केला तर आपल्याकडे असलेली मॅनपॉवर ही कशा प्रकारे क्रियाशीलमध्ये कन्वर्ट करता येईल आणि एक्झिस्टिंग जी काही रिक्वायरमेंट आहे, जागतिक रिक्वायरमेंट आहे, ती फुलफिल होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याचं उत्पादन आपल्या इथं कशा प्रकारे करता येईल ह्या उद्देशाने मेक इन इंडियाची ही एक आपण यंत्रणा राबवली. आणि ती करत असताना आज कालावधी जसा ट्रान्सफर होतोय, परिवर्तित होतोय, तो परिवर्तित होत असताना एक गोष्ट मला गर्वाने सांगावीशी वाटते की आपला भारत देश हा एक वेल सॅटिस्फाईड बाय द कस्टमर विथ टेक्निकल एक्सपर्टाईज असा एक पूल तयार होत आहे, समूह तयार होत आहे. आणि तो आज बऱ्याच ठिकाणी टेक्निकल लीडर म्हणून त्यावर अधिकार गाजवतो आहे. ही एक खरंच सर्वांसाठी, आपल्या सर्व भारतीयांसाठी एक आनंददायी आणि समाधानाची गोष्ट आहे. ही गोष्ट जेवढी आपण वाटते तितकी त्याची जबाबदारी पण तितकी वाढत असते. आणि ती जबाबदारी फुलफिल करत असताना जसं मेक इन इंडियामध्ये फक्त आहे तो प्रॉडक्ट बनवणे हा इतकाच मर्यादित न राहता आता तो अधिक गुणवत्तापूर्वक कसा बनवला जाईल, इंटरनॅशनल लेवलच्या स्टँडर्डपर्यंत तो कशा प्रकारे आपल्याला उंची घेऊन जाता येईल, तो तयार करत असताना जी आपण मॅनपॉवर वापरतोय, जी आपण मशिनरी वापरतोय, ती कशी आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह तयार करता येईल, ऑप्टिमाइज करता येईल, ह्या उद्देशाने सुद्धा आपण आपल्या आता गुणवत्ता त्यामध्ये ॲड करत चाललेलो आहे. आणि ते करत असताना निश्चितच एखादं काम कंटाळवाणं वाटणार नाही, मोनोटनस वाटणार नाही. अशा प्रकारचा सुद्धा आता आपण त्यामध्ये प्रामुख्याने विचार करतोय. आणि ही गोष्ट आज जगाच्या पटलावर ही नोंद घेण्यात इतकी भारताची टेक्निकल एक्सपर्टाईज ही समृद्ध होत चालली आहे. आणि त्यामध्ये आपण सहभागी आहोत आणि आपलं त्यामध्ये योगदान करत आहोत संस्थेमार्फत. आणि इंटर रिलेशन बिटवीन इंडस्ट्री आणि ही काळाची गरज ही एकमेकांना पूरक आहे, होत आहे आणि होणारच आहे. आणि त्याचा फायदा हा विकसित भारताकडे वाटचाल करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायक राहील. नमस्कार, मी शिवानी गावंडे. माझा प्रश्न हा आहे की विकसित भारत घडवण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राची भूमिका काय असावी? तर शैक्षणिक क्षेत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कदाचित मला असं लक्षात येतं आहे की आपल्याला याचं अजून महत्त्व जाणून घेण्याची गरज आहे. सर्वच विषयांमधले तज्ज्ञ आपल्याला लागत आहेत. एखादा प्रोजेक्ट करायचा असला तर त्याला जी प्रोजेक्टची टीम लागते, म्हणजे माझे स्वतःचे पण अनुभव सांगतो मी, हे सगळ्यांनाच ॲप्लिकेबल पण आहे. ती प्रोजेक्ट टीम तयार करणं हे अतिशय अवघड असतं. तर नेमके कुठल्या विषयातले तज्ज्ञ लागतात आणि त्यांचं जॉब रिक्वायरमेंट काय आहेत, कुठले स्किल लागतात हे ठरवणं आणि त्याच्याप्रमाणे तशी मॅनपॉवर मिळवणं हा मला वाटतं एक पहिलं आव्हानात्मक असा एक भाग आहे. आणि तो तशी अपेक्षा कंपन्यांची पण आहे की आम्हाला प्रोजेक्ट करायचे, आम्हाला तसे टॅलेंटेड अशी मॅनपॉवर द्या. तर ही मॅनपॉवर करायचे वेगवेगळे प्रयत्न आपण करतो. काही लोक इंडस्ट्री व्हिजिट करतील, काही लोक एक्सपेरिमेंट करतील, फील्ड एक्सपोजर देतील, एक्सपिरियन्स लर्निंग करतील, असे वेगवेगळे प्रकार आपण करतो. तसंच फिनिशिंग स्कूल्स पण करायला पाहिजे की ज्याच्यामध्ये ही जी गॅप आहे. आता काही सेंटर्स आम्ही असे केलेले आहेत. तर एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की फोप मास्टर CII फोप मास्टर ॲफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्रॅम, याच्यामध्ये डिग्री झाल्यानंतर ते 3 महिन्यात फ्री ऑफ कॉस्ट त्या विद्यार्थ्याला चांगलं ट्रेनिंग देतात. म्हणजे तो आता ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्यानंतर त्याला इंडस्ट्रीचं जे एक्सपोजर मिळतं, तर बऱ्याच इंडस्ट्रीने असं ठरवलं की आम्हाला तिथून तयार झालेले मुलं पाहिजेत. मग ते जे मधली जी गॅप आहे त्याचं असे कोर्सेस नव्याने डिझाईन व्हायला पाहिजेत. कदाचित हे कॉलेजचं शिक्षण आणि इंडस्ट्रीत जाण्याच्या मधलं आहे. आणि इंडस्ट्रीत असं सडनली इंडक्ट करता येत नाही. आपण आता कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम करतो, आल्याबरोबर त्यांना आपण थोडंफार माहिती करून देतो आणि ते हळूहळू कामाला लागतात. तर असं इंडक्शन करणं याला बरेच प्रचंड एफर्ट्स लागतात इंडस्ट्रीमध्ये. सो हाऊ डू वी इंडक्ट पीपल फॉर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. आणि याच्यासाठी मग तो उद्योग म्हणजे काय, नुसतं आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बघत नाही, तर आम्हाला म्हणजे काही ॲग्रो बिझनेस आहे,
किंवा दुसरे काहीतरी ग्रोसरी शॉप जरी असला तिथं ऑटोमेशन करायचं आहे किंवा रोड ऑटोमेशन मोठे प्रोजेक्ट आहेत, वॉटर मॅनेजमेंटचे प्रोजेक्ट आहेत. असे वेगवेगळ्या प्रोजेक्टला जे मॅनपॉवर लागते ना ती फार वेगवेगळी लागते. आता हे तुम्ही कॉलेजमध्ये कसं शिकवणार? एक म्हणजे फंडामेंटल्स क्लिअर करायचे फर्स्ट इयर सेकंड इयरला, म्हणजे त्याचं गणित चांगलंच पाहिजे. आता मला सगळ्या विद्यापीठांना हे सांगायचं की सगळ्या कॉलेजला सांगायचं की तुमचं कॉलेजमध्ये पहिले गणिताला प्राधान्य द्या. आणि हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं आहे आधी, आणि हे आपल्याला रिअलाईज होतं आहे स्ट्रॉंगली की ज्याचं गणित चांगलं आहे तो सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतो. आता याचं मी लॉजिक किंवा उत्तर देत नाही की काय असं वगैरे, पण हे प्रत्ययाला येतं. आणि त्याच्याकडे जो विषय आम्हाला महत्त्वाचा आहे त्याला आम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. तर एक मिनिमम कॉम्पिटन्सी असा मॅट्रिक्स तयार करायला पाहिजे की आम्ही जेव्हा विद्यापीठातून किंवा कॉलेजमधून विद्यार्थी बाहेर पाठवतो तेव्हा त्याला या गोष्टी नक्की येतात. अशी जे खात्री दिली, तसा कॉन्फिडन्स दिला तर इंडस्ट्रीला सोपं होईल. दुसरं म्हणजे इंडस्ट्री ॲडॉप्शन मॉडेल हे तयार व्हायला पाहिजे की आता प्रत्येक इंडस्ट्रीला वेगळी रिक्वायरमेंट आहे. मला आमच्या एका साहेबांनी प्रश्न विचारला होता की ते मेडिकल डॉक्टर होते आणि ते म्हणजे कॉलेजचे चेअरमन होते. ते म्हणले की आम्ही आता हॉस्पिटलमध्ये म्हणजे ह्युमन बॉडी हा एकमेव अभ्यास असतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर तयार करतो, पण तुमच्या इंडस्ट्रीचं डायव्हर्सिटी एवढी मोठी आहे, मग हे तुम्ही शिकवता का कॉलेजमध्ये? मला वाटतं या प्रश्नात खूप दडलेला आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न होता. तो मी उत्तर दिला त्यांना की आम्ही सगळ्यांनाच सगळं शिकवत नाही, पण काही स्पेशलायझेशन्स देतो आणि इंडस्ट्रीचं एक्सपोजर देतो. पण मला वाटतं इथं आपण आता खूप ॲट लार्ज कमी पडतो आहे सध्या की ते व्हायला पाहिजे की तुम्ही आता इंटर्नशिप नुसतं देऊन चालत नाही. काही गोष्टी सुपरवाईज लर्निंग म्हणजे त्या इंडस्ट्रीत त्यांनी काय काम केलं, नेमकं आउटकम काय आलं आणि त्या इंडस्ट्रीला फायदा झाला का, त्या विद्यार्थ्याला फायदा झाला का, किंवा विद्यापीठाला कॉलेजला काही फायदा झाला का, असं थोडंसं विचार करायची वेळ आलेली आहे. नाहीतर आमचे एफर्ट्स ते कदाचित शेवटपर्यंत जाणार नाही. दुसरं म्हणजे आम्ही डायरेक्टेड रिसर्च करायला शिकलं पाहिजे. तर आता डायरेक्टेड रिसर्च म्हणजे असं असतं की त्याचं उत्तर गॅरंटेड असतं. आज त्याची गॅरंटी आम्ही देतो का की हे शेवटी होणारच आहे. उदाहरणार्थ इंडस्ट्री रिसर्च फंड्स दिले आणि त्याच्यासाठी लागणारं काही अजून सुविधा दिल्या तर हे शेवटपर्यंत जाणार आहे का? कुठल्याही बघा, उदाहरणार्थ बिझनेस ॲनालिटिक्समध्ये आम्हाला चांगले मॅनेजर पाहिजेत, हे तुम्ही देणार आहेत का? किंवा कॉमर्समधले, मी असं कुठलाही विषय सोडत नाही, इतिहाससुद्धा तुम्ही चांगले ऐतिहासिक, आम्हाला कार्बन डेटिंगचं असतं, त्याच्यापासून वेगवेगळ्या टेक्निकल क्षेत्राशी पण इतिहास त्याची सांगड घालता येईल. आणि भूगोलाचं पण तसंच आहे. तर जिओग्राफी, जिओलॉजी असे अनेक विषय आम्हाला कनेक्ट करावे लागतील. केमिस्ट्री तर महत्त्वाचाच विषय आहे आणि फिजिक्स, बायोलॉजी. तर आता ए बी ग्रुप असं ते राहिलेलं नाही. तर बायोलॉजीमध्ये तेवढंच मॅथमॅटिक्स आहे, केमिस्ट्रीमध्ये तेवढंच मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्समध्ये तेवढंच मॅथमॅटिक्स आहे, मॅथमॅटिक्समध्ये मॅथमॅटिक्स आहे, कॉमर्समध्ये मॅथमॅटिक्स आहे. तर असा एक विषय आहे की म्हणून एक संकल्पना अशी मी आपली मांडली. हे माझं पर्सनल फील आहे की स्टार्टिंग शुड बी फ्रॉम मॅथमॅटिक्स आणि मग वाटेत तुम्हाला फिजिक्स लागेल, केमिस्ट्री लागेल, बायोलॉजी लागेल, तसे लोक भेटतील, एक्सपर्ट्स वेगवेगळे, इतिहासाचे लोक भेटतील, काही मराठी बोलणारे भेटतील, काही लोक वाङ्मयातले एक्सपर्ट असतील, इंग्लिश लँग्वेज आहे किंवा आपली राष्ट्रभाषा हिंदी त्याचे लोक भेटतील काही. तर याच्यामध्ये तुम्हाला आता ट्रान्सलेशन करणं वेगवेगळ्या भाषातून किंवा वेगवेगळ्या भाषातून शिकवून समजून घेणं, तसे विद्यार्थी घडवणं आणि ते इंडस्ट्रीशी रिलेवंट आहे का? तर मला आता असं लक्षात सगळ्यांचा भर हा एक्सलन्सकडे आहे. तर मला वाटतं की एक्सलन्स हे काही पूर्णपणे उपयोगाचं असेल. इट इज हाफ डन. तुम्ही खूप हुशार आहेत, बुद्धिवान आहेत, ठीक आहे, पण तुम्ही तसे हे आहे का, प्रज्ञावंत आहेत का? त्याच्यासाठी तुम्हाला रिलेव्हन्स आणावं लागेल. आणि नेमकं आम्ही काय करतो तर प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही जे आता काउन्सिलिंग करणं म्हणतो, काही लोक म्हणतात, पण त्याला मार्गदर्शन मिळणं म्हणजे नुसतंच मेंटर मेंटी स्कीम नाही राबवायचं. तर ते त्याच्यातून त्या विद्यार्थ्याला कुठला विषय काय करायचं, मी कशात वेळ घालवणार आहे हे जर कळलं, म्हणजे ह्याच्यात पण स्पोर्ट्स आणि ह्या ॲक्टिव्हिटी कल्चरल आहेत, दुसऱ्या ह्याच्यात एक्स्ट्रा करिक्युलर आहेत किंवा एक्सटेन्शन ॲक्ट, याच्यात भर द्यायलाच पाहिजे. याच्यातून त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास होतोच. पण जेव्हा आपण सब्जेक्ट मॅटरमध्ये येतो, काही टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत, तेव्हा त्याची सांगड व्यवस्थित घालता आली पाहिजे. आणि विद्यार्थ्याचा वेळ कसा जातो, म्हणजे मी IITत एक गोष्ट अजून शिकलो याच्याविषयी ती अशी आहे की हाऊ डू वी स्पेंड टाईम इन ॲकॅडमिक्स. आपली ॲकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, आपलं कमिटमेंट्स काय आहेत, आणि त्या जर इंडस्ट्रीला पूरक असतील किंवा सोसायटीला पूरक असतील तर मग माझं शिक्षण मला उपयोगी पडणार आहे. पण ही जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. पण त्याला विद्यार्थ्याला त्याची जबाबदारी समजून सांगणं
हे आमचं काम आहे, शिक्षकांचं काम आहे किंवा इतर तज्ज्ञांचं काम आहे, एक्सपर्ट्स लोकांचं काम आहे. तर असं केल्याशिवाय आम्हाला टॅलेंट मॅनेजमेंट सिस्टीम तयार करता येणार नाही. नाहीतर मग रिक्रुटमेंट एजन्सीज होऊन बसतील. तर नुसतं रिक्रुटमेंट एजन्सी तयार करून काहीच उपयोग नाही आम्हाला, की आमचं हे शिक्षण आहे पण तू आता नुसतं रिक्रूट करून दे. सो इट इज नॉट टँजेबल, म्हणजे त्याचा कुठंच कनेक्ट होत नाही. तर जे रिलेव्हन्स आणला तर मग इंडस्ट्रीच्या उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी नक्की येतील आणि ते प्रश्न सॉल्व्ह करतील, स्टार्टअप्स पण होतील आणि उद्योगाला भरभराट मिळेल त्याच्यातून. मग आर्थिक प्रगती पण होईल, सगळ्याच प्रकारची प्रगती होईल. तर असं शिक्षण हे हवं आहे. ॲटलिस्ट म्हणजे विवेकानंदांनी सांगितलंच आहे की वन हॅज टू स्टँड ऑन हिज ऑर हर ओन फीट. तर तसं एज्युकेशन पाहिजे. तर स्टँडिंग ऑन ओन फीट म्हणजे काय, तर त्याला हे इंडस्ट्रीत काम करता आलं पाहिजे, सोसायटीचे काही प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. नुसते स्वतःचेच नाही, ते प्रश्न कळले पण पाहिजेत त्याला. बऱ्याच वेळेला प्रश्नच कळत नाही, हा एक अनुत्तरित भाग असतो. म्हणून एक मी योजना अशी काढली होती की मुलांची अशी कॉम्पिटिशन घ्यायची की ज्यात प्रश्न काढायचे. तसंच शिक्षकांची पण कॉम्पिटिशन घ्यायची, त्याच्यात त्यांनी प्रश्नपत्रिका काढून दाखवायची वेगवेगळ्या प्रकारची. आणि ज्याला प्रश्न काढता येतात त्याला कदाचित तो विषय कळलेला असतो, ज्याला नुसतेच उत्तरं देता येतात त्याला तो अर्धा कळलेला असतो विषय. आणि जर ते प्रश्न समजले, समाजातले प्रश्न समजले, म्हणजे पुस्तकातले प्रश्न हे इट इज टू थिअरॉटिकल, त्याचा उपयोग होतोच नक्की. पण एखादा बाहेर म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न, त्याच्यावरचं सोल्युशन किंवा आम्हाला ॲक्शन रिसर्च करायला लागतो. तुम्ही काही प्रश्न सांगाल, ॲक्शन रिसर्च पण फार महत्त्वाचा असतो. तर हे असे वेगवेगळे प्रकार आणि संशोधनाचा उपयोग होतो याचे डेमॉन्स्ट्रेशन्स व्हायला पाहिजेत. म्हणजे somebody has to demonstrate that this is the research done by me आणि हा प्रश्न सॉल्व्ह झाला याच्यातून. मग ते पूर्णपणे शिक्षणाला अर्थ देणारं, भरभराट आणणारं असं ते शिक्षण असेल. उळागड्डेजी, आपलं याबद्दल काय मत आहे? मी एक छोटीशी गोष्ट ॲड करू इच्छितो. आजकाल हे तुमचे मोबाईल्स, थर्ड जनरेशन, काही ज्या नवीन आलेल्या गोष्टी आहेत, निश्चितच त्या आपल्याला एक नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी पूरक ठरतातच आहेत. पण काही वर मीम्स येतात की व्हॉट इज द यूज ऑफ साइन कॉस टॅन. अरे साइन कॉस टॅन हा खरंच गरजेचा विषय आहे का? हे का मीम्स तयार केल्या म्हणजे त्याचं झालं. पण त्याचा किती इंडस्ट्रीमध्ये उपयोग होतो ह्याची जर आपण जाणीव करून घेतली तर ती निश्चितच ऋणी होईल आणि ते आपल्याला मार्गदर्शक पण ठरेल. मी माझं स्वतःचं उदाहरण तुम्हाला देतो. माझा पहिला दिवस होता कंपनीमध्ये पाऊल टाकण्याचा. माझ्यासमोरच एक ॲक्सिडेंट झाला. काही गोष्टी ह्या अनावधानाने किंवा अपघातानेच आपल्याला समजतात, पण ते समजताना ते खरंच समजू शकलो नाही वा नाही हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ज्यावेळी तो ॲक्सिडेंट झाला, फॉर्च्युनेटली तिथं कुठलाही फॅटल ॲक्सिडेंट झाला नाही, फक्त एक जॉब पडला. एक प्रकारचा तो इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून ॲक्सिडेंट होता. तो होऊ नये यासाठी आपण काय कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. मी मेकॅनिकल इंजिनियर, मी टूल इंजिनियर, माझं त्या क्षेत्रातलं प्रावीण्य, हा मी त्या दृष्टीने विचार करलो हा का पडला असेल जॉब. मग मी तो संपूर्ण अभ्यास केला. त्यावेळी लक्षात आलं की त्याची जी पकड जी केली होती जॉबची, ती जॉबची पकड ही योग्य प्रकारे केली नव्हती. आता ती योग्य प्रकारे का केली गेली नाहीये, तर त्याचं ज्ञान त्या माणसाला होतं का ह्याचा विचार करत बसलो. नंतर लक्षात आलं की आपल्याला त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे. आणि ती ट्रेनिंग म्हणजे काय होतं वा ते काय ट्रेनिंग त्याला द्यायचं. तर मी विचार केला की आपल्याला जे इंजिनिअरिंगमध्ये शिकताना किंवा कॉलेजमध्ये शिकताना जे साइन, कॉस, टॅन, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, देन ग्रॅव्हिटी ऑफ हे वेट ग्रॅव्हिटी, कोइफिशियंट ऑफ ग्रॅव्हिटी, ह्या गोष्टीचा वापर केला पाहिजे आणि ते स्वतः अगोदर समजून घेऊन त्याची सोल्युशन काढलं पाहिजे. आणि ते सोल्युशन काढल्यानंतर ज्यावेळी मी त्या युजर डिपार्टमेंट जो होता तो अनस्किल्ड लेबर होता, त्याला ते समजून सुद्धा सांगता आलं पाहिजे की बाबा हे मी काय केलंय, कशासाठी केलेलं आहे. हे ज्यावेळी आपण त्याच्या भाषेत त्याला समजून सांगू, म्हणजे जे आपण ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञान मिळवण्याचा उपयोग आपण इंडस्ट्रीमध्ये केला पाहिजे. आणि ते इंडस्ट्रीमध्ये करत असताना त्या माणसाला त्याच्या भाषेमध्ये समजवलं गेलं पाहिजे. समजून दिलं तर तो अधिक उत्साहानं ते कार्य स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाण्यासाठी उपयुक्त ठरत. आणि निश्चितच कुठलंही ज्ञान हे आपल्याला जे कॉलेज लेवलला असेल, अगदी बालवाडीतलं असेल, मी म्हणत नाही की कोणतंही ज्ञान हे आपल्याला वाया जात नाही. आपण पाऊल टाकताना, पहिलं पाऊल टाकताना दुसरा पाऊल कसा आपण त्यांना बॅलन्स करतो हे सुद्धा एक ज्ञानच आहे. आणि ते इंजिनिअरिंग आहे. आणि प्रत्येक गोष्टीत हे इंजिनिअरिंग आहे म्हणून आपलं जग हे रोटेशनमध्ये फिरतं आहे. आणि ते रोटेशन ॲक्टिव्हिटी जी आहे ती जोपर्यंत स्वतः त्यामध्ये रोल होणार नाही तोपर्यंत त्याचा अनुभव येणार नाही. आणि त्यासाठी आपला सहभाग, क्रिएटिव्ह सहभाग हा त्यामध्ये देणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी
कॉलेज असेल, युनिव्हर्सिटी असेल, विद्यार्थ्यांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे. आपण हे शिकतोय हे फक्त परीक्षेचे मार्क मिळवण्यासाठी किंवा तो विषय समजून घेण्यासाठी न घेता तो आपल्याला हा उपयोगात आणायचा आहे आणि तो उपयोगात समाजाच्या बेनिफिटसाठी आणायचा आहे. ह्यासाठी जर आपण त्याकडे बघत गेलो तर निश्चितच तो आपल्याला फायदेशीर ठरेल आणि तो आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून पूरक ठरू शकेल. हे थोडक्यात आईन्स्टाईननी सांगितलंच आहे, ते आपण जर फॉलो केलं तर सगळं शिक्षण अगदी व्यवस्थित होऊ शकतं. म्हणजे प्रॅक्टिसिंग थिअरी इज द बेस्ट प्रॅक्टिस. ते सरांनी उदाहरण दिलंच आहे नाही, त्याचं. माझा पहिला दिवस होता. मी का तुम्हाला अगदी सांगतो आणि मला प्रश्न आला, हे पडलं का? मी जवळजवळ एक दिवस मी त्याचा विचार करतो. मला माझ्या मॅनेजरने पहिला प्रश्न, ते तुझ्या समोर पडलंच का? पहिली गोष्ट. अरे म्हटलं पडलं का? आता मी काय त्याचं काम केलेलं आहे म्हणलं. नाही म्हणलं तू पहिल्यांदा पडलं का हे मला उत्तर दे, नंतर ते पडलं काय झालं तो नंतर विषय झाला. पण मग त्यांना मी टेक्निकल समजून सांगितलं, तर ते माझे मॅनेजर होते. त्यामुळे त्यांना मी सांगितलं, साहेब असा इंटिग्रेट आकाराचा शेप होता. मग ते इंटिग्रेट आकाराच्या शेपमध्ये ज्यांनी बांधणी केली होती ती चुकीच्या पद्धतीने केली होती. त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी न घेतल्यामुळे त्याचं वेट इम्बॅलन्स झालं आणि ते वेट इम्बॅलन्स झाल्यामुळे तो त्याच्या पोझिशन, ग्रॅव्हिशनल फोर्स जो आहे तो एका बाजूला कळल्यामुळे तो जॉब खाली पडला. म्हणलं ही वॉज टोटली सॅटिस्फाईड. आणि त्या दिवशीचा माझा मुहूर्तमेढ जो झाला, एक उच्च शिक्षित ट्रेनी इंजिनियर म्हणून जो होता तो अतिकुशल इंजिनियर म्हणून त्या दिवशीच झाला. पहिल्या दिवशीच मला ती शाबासकी मिळाली आणि ही शाबासकी आपल्या कॉन्ट्रीब्युशनमुळेच मिळत असते. हे निश्चितच विचार करण्याची गोष्ट आहे आणि कुठलंही ज्ञान हे वाया जात नाही, कुठलंही ज्ञान. त्यामुळे स्वतःला जे ज्ञान मिळेल ते ज्ञानाचा मला कुठं ना कुठं तरी उपयोग होतोच हे मी निश्चितच स्वतःला समजून सांगत असतो आणि तोच माझे एक पहिलं पाऊल आहे प्रगतीकडे. याचाच अर्थ असा आहे की विकसित भारत घडवायचा असेल तर शैक्षणिक पाया जो आहे तो व्यवस्थित घडवला गेला पाहिजे. त्यासाठीच कदाचित हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे 2020चं, याचं महत्त्व देखील सध्याच्या घडीला खूप आहे. हां सर, आपण अनेक गोष्टींचा उहापोह केलात. तर माझा असा प्रश्न होता की जे विकसित भारत आपल्याला घडवायचं आहे त्यासाठी नव्या उद्योजकांनी नेमका कसा पुढाकार नेमका घ्यावा, याबद्दल आपण काय सांगू शकाल? आपल्याला आता आपण जे ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आपलं विकसनशीलकडे तो विकसित देशाकडे, त्याची एक प्राथमिक गरज काय आहे आपल्याला, कशा प्रकारे आपले हे वाटचाल पूर्ण होणार आहे आणि त्यामध्ये माझा सहभाग म्हणून काय असणार आहे, हे ज्यावेळी आपण स्वतःला प्रश्न विचारू त्यातच त्याला आपल्याला उत्तर मिळत जाणार आहे. पहिला गोष्ट म्हणजे अशी की हे विकसित गोष्टीच्या गरजेसाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट करतोय, काय कॉन्ट्रीब्यूट करण्याची गरज आहे आणि कोणतं क्षेत्र निवडलं पाहिजे. माझं क्षेत्र कोणतं असणार आहे की ज्या क्षेत्रामध्ये मी जास्तीत जास्त योगदान देईन आणि ते योगदान जे आहे ते कशा प्रकारे माझ्या समाजाला मास पॉप्युलेशनला ते उपयुक्त ठरेल. आणि ते उपयुक्त ठरत असताना जी आपली आता पॉप्युलेशन वाढत चालली, त्यांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत, असलेल्या संसाधनं जी आहेत ती लिमिटेड आहेत आणि त्या लिमिटेड संसाधनाचा हे करून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचता येईल ह्या उद्देशाने आपला त्यात सहभाग असला पाहिजे. हा एक भाग झाला. ते होत असताना तुमच्या लक्षात येईल की जो भाग आपल्याला करायचा आहे की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की हे जे निर्णय सेगमेंट आहेत, ऑटो सेगमेंट आहे, ॲग्रिकल्चर सेगमेंट आहे, लॉजिस्टिक सेगमेंट आहे. मी या 2-3 गोष्टीवर तुम्हाला जास्त थोडीशी ॲडिशनल माहिती देऊ इच्छितो. ऑटो सेगमेंटमध्ये आता आपण बघतोय की कार्बन उत्सर्जनाच्या संदर्भात लोकांचा कल आता नवीन व्हेकल फ्युएलिंगच्या संदर्भात वाढत चाललेला आहे. त्यामध्ये EV एक आहे, बॅटरी ऑपरेटेड कार्स. दुसरे त्यांच्यामध्ये आता नवीन जे आहे त्याच्यापूर्वीचं म्हटलं तर पेट्रोलमध्ये मिथेनॉल वाढवून ॲड करून काही प्रमाणात आपला जो फॉसिलिक फ्युएल जे आहे त्याचा प्रमाण कमी करून आउटलेट जो आहे आपला कॅश आउटफ्लो जो आहे तो कमी करण्याच्या दृष्टिकोनातून. तिसरी गोष्ट जी आहे नवीन संशोधन करून आपल्याला त्याची क्षमता कशी वाढवता येईल. आणि हे जे संधी जे आहेत हे नुसतं आपल्याला विचार करण्यासाठी नाही तर त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करता येईल ह्या दृष्टिकोनातून स्वतःला समृद्ध करून घेणे आणि समृद्ध करून त्याच्या अपॉर्च्युनिटी प्रॅक्टिसाइज करून निरनिराळ्या संशोधनांच्या मदतीने, संशोधकांच्या मदतीने, मग कॉलेजमधले असतील, युनिव्हर्सिटीमध्ये असतील, डॉक्टरेट संशोधन करणारे लोक असेल त्यांची सहभाग घेऊन, म्हणजे फक्त हा एकटा माणूस करणार नाही आहे. ही विकसितपणा जो आहे तो फक्त एकटा एंटरप्रेन्योर करू शकणार नाही,
त्याची गरज फक्त तो सांगेल की बाबा मला आज हे गरज आहे, आणि जी गरज आपण केली तर एक मास पॉप्युलेशनला, ओव्हरऑल सोसायटीला ती उपयुक्त ठरणार आहे. आणि ह्याची ज्यावेळी क्रिएटिव्हिटी किंवा जी गरज जी आहे की आपण पोहोचू, योग्य ठिकाणी पोहोचू, त्यावेळी त्याचं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होईल. निश्चितच माझी युनिव्हर्सिटीकडून, विद्यार्थी वर्गांकडून आणि प्राध्यापकांकडून अशी एक अपेक्षा आहे की आज जी गरज विकसित होताना जी आमच्यासारख्या थोड्याशा पुढील गोष्ट बघण्याच्या दृष्टिकोनातून जे विचार करणारे लोक आहेत, त्यांना कशा प्रकारे तुमचं योगदान मिळू शकेल की जेणेकरून आम्ही ते ध्येय जे आहे ते लवकर आत्मसात करण्याच्या दृष्टीने आमचं क्रियाशीलता उपयोगी पडू शकेल. तर त्या दृष्टिकोनातून सहभाग हा तुमच्या सर्व प्राध्यापकांकडून, क्रिएटिव्ह विद्यार्थ्यांकडनं सुद्धा आमची अपेक्षा त्या दृष्टीने करत असतो. दुसरी जे म्हणजे मी ॲग्रिकल्चर हे एक असं सेगमेंट आहे की त्या ठिकाणी आज जर आपली जी जमीन उपलब्धता जी आहे ती काही बदलणार नाही आहे. आज जी आपली जी एरिया जी आहे, जिओमेट्रिकल एरिया जी आहे ती काही वाढणार नाही आहे. आणि आपली संस्कृती जी आहे की कोणाची जमीन ॲक्वायर करणे हा आपला नाही आहे. तर असलेल्या जमिनीचा चांगला उपयोग अधिक उत्पादन करण्याकडे, आणि ते करत असताना लागणारे श्रम कसे आपल्याला यांत्रिकीद्वारे करून घेता येतील, आणि त्या दृष्टिकोनातून आपला सहभाग जॉईंटली ज्यावेळी होईल त्यावेळी त्याच्या उपयुक्तता ह्या जास्त लवकर विकसित होण्याच्या मार्गाने आपण वाटचाल करू शकू, असा हा माझा वैयक्तिक उपाय आहे. आणि माझे स्वतःचे प्रयत्न मी स्वतः ॲग्रिकल्चरच्या यांत्रिकीकरणामध्ये, लोकांचे श्रम कमी करण्यामध्ये, ती कॉस्ट कमी करण्यामध्ये ह्या दृष्टीने करत आहे. आपला कोणाचा सहभाग त्यात नोंदवायचा असेल त्या दृष्टिकोनातून आपण पुढे येऊया, आणि आपला हा विकसित मार्ग जो आहे तो तुमच्या सहाय्याने, तुमच्या सहभागाने हा आपण पुढे वाटचाल करूया. नमस्कार सर, मी दत्तात्रय संगपाळ. माझा प्रश्न देशमुख सरांना आहे. सर मला सांगा, स्वदेशी उत्पादने आणि तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी समाजाची मानसिकता कशी तयार करता येईल? समाजाची मानसिकता याच्यात प्रश्न छानच आहे. याच्यात मॅसिव्ह एफर्ट्स लागतात ॲट लार्ज. एक म्हणजे कन्झ्युमर मार्केट आपल्याकडे आहेत, सरांनी पण थोडी कल्पना दिली. कन्झ्युमर मार्केट हे वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे, पण आता जेव्हा नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचावं लागतं. ते म्हणजे एज्युकेट करावं लागतं. बऱ्याचशा कंपन्यासुद्धा हे एज्युकेशन करत असतात, जे युजर असतात त्यांचं. आता जे लोक कॉलेजमध्ये येत नाहीत, म्हणजे कॉलेज शिक्षण झालेलं असतं, ते त्यांच्या प्रोफेशनमध्ये असतात किंवा काही लोक इतरत्र असतात. तर जे लोक शिक्षण क्षेत्रात डायरेक्टली आत्ता शिक्षण घेत नाहीत त्यांच्यासाठी एज्युकेशन, म्हणजे पब्लिक अवेअरनेस प्रोग्रॅम्स हे घ्यायला पाहिजेत. ही फार मोठी गरज आहे काळाची. तर कुठलंही रिसर्च जेव्हा होतो तेव्हा त्याचे प्लस मायनस पॉईंट्स असतात, तर ते आपण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचू, म्हणजे कुठली नवीन टेक्नॉलॉजी. आता मोठ्या मोठ्या संशोधन संस्थांनी पण असे प्रोग्रॅम राबवलेले आहेत. मी स्वतः काही प्रोग्रॅममध्ये भाग घेतला आहे, ऑर्गनायझर म्हणून आणि काही ठिकाणी स्पीकर म्हणून. तर जेव्हा आपण फील्डवर जातो ना, तेव्हा त्या लोकांच्या मनात अनेक शंका असतात. त्या शंका निरसन करणं, त्यांनी प्रश्न विचारायचा आणि आपण उत्तर द्यायचं. तर याच्यामध्ये अनेक सरप्रायझिंग क्वेश्चन्स येतात. हे काय असे ठरलेले प्रश्न नसतात. जेव्हा आपण ओपन पब्लिकमध्ये जातो तेव्हा खूप मार्मिक प्रश्न येतात आणि खूप रिलेव्हंट प्रश्न येतात, आणि ते उत्तर देण्याची जबाबदारी ही आपली असते. तर असे प्रश्न जर आपण सॉल्व केले तर लोकांपर्यंत जाऊ. पब्लिक अवेअरनेस प्रोग्राम हे मॅसिव्ह लेवलला घ्यायला पाहिजेत. तसंच शिक्षण संस्थांनी किंवा इतर सामाजिक संस्थांनीसुद्धा लोकांपर्यंत ते तंत्रज्ञान पोहोचवलं पाहिजे. त्याच्यासाठी प्रोग्रॅम घ्यावेत, अवेअरनेस प्रोग्रॅम. मला वाटते अवेअरनेस प्रोग्रॅम हे पुरेसे आहेत, आणि त्यानंतर त्या टेक्नॉलॉजीचं ॲक्सेप्टन्स होईल. तर टेक्नॉलॉजीचं पुश आणि टेक्नॉलॉजीचं पुल दोन्ही आवश्यक आहे. आणि याला शिक्षण क्षेत्रातूनच सगळं होईल असं नाही, ते मास लेवलला जायला पाहिजे. सर माझं नाव आहे हिदायत दलाल. माझा प्रश्न असा आहे की आपण भारत विकसित करतो त्यावेळेस आपण स्वदेशी टेक्नॉलॉजीचा वापर करतो. त्यावेळेस आपल्याला काय काय जे अडचणी आहे त्याच्या काय काय अडचणी येतात आपल्याला? विकसित भारत ही जी आपली एक आपण सध्या त्याचा एक प्रयोग म्हणा किंवा एक उपक्रम म्हणून राबवत आहोत. आणि हा उपक्रम राबवताना तो विकसित भारताची संकल्पना जी आहे ही समाजाच्या कशा उपयोगीची आहे ह्या दृष्टिकोनातून
त्याचा प्रसार होणं गरजेचं आहे. आणि हा प्रसार ज्यावेळी एखादं इक्विपमेंट असेल किंवा एखादं प्रोडक्ट असेल किंवा एखादा फिनिश गुड्स असेल, हा जोपर्यंत त्या सोसायटीपर्यंत जात नाही तोपर्यंत त्याची प्रचिती आपल्याला मिळू शकत नाही. आज भारत सरकार एक चांगला उपक्रम राबवते. हे जे निराळे व्यवस्था ज्या आहेत किंवा जी आपण विकसितच्या दृष्टिकोनातून एक पाऊलवाट जे चालू करतोय त्याची समाजामध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी त्यांनी म्हणजे राजमार्गावरून सुद्धा त्याची सपोर्ट मिळणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून विकसित भारत यात्रा ह्या माध्यमातून पूर्णपणे ती समाजापर्यंत माहिती पोहोचवणे, त्या माहितीद्वारे लोकांना जागृती निर्माण करणे आणि त्या जागृतीतून एक ॲडिशनल जी काही त्यांना कल्पना असतील, त्यांच्या अडचणी असतील किंवा त्यामध्ये अजून नाविन्यपूर्णता असेल त्याचा देवाणघेवाण होणे ह्या गरजेसाठी म्हणून त्याकडे बघणं गरजेचं आहे. ती कुठलीही एखाद्या पक्षाची किंवा जाहिरातबाजी न समजता ती आपल्यासाठी कशी त्यामध्ये उपयुक्तता आहे हा विचार करून जर आपण त्यामध्ये योगदान दिलं तर ती एक चांगली कल्पना म्हणून पुढे घेऊन जाऊ शकू. आणि इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट वाईज किंवा प्रोडक्ट वाईज बघितलं तर तुम्ही बघितलं असेल आजकाल फळामध्ये सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे फळं येतात. ती फळं आपण उपभोगली आहेत का नाही उपभोगली, ती नवीन प्रकारे डेव्हलप केलेली बीजांकुरांकडून डेव्हलप केले ते फळावर असतात. तर त्याचा जोपर्यंत तुम्ही त्याचे टेस्ट देत नाही, तुम्ही त्यांच्याबरोबर अप्रोच होत नाही तोपर्यंत त्याचा आपल्याला प्रसार करता येत नाही. म्हणजे असे निरनिराळे मार्ग त्याला आपल्याला अवलंबावं लागतील. तर हे जे विकसितपणा जो आहे आपले शास्त्रज्ञ अन्नधान्य स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असताना अधिकचं उत्पादन मिळावं, उच्चतम क्वालिटीचं प्रॉडक्ट तयार व्हावेत, फळं तयार व्हावीत ह्या दृष्टिकोनातून जे प्रयत्न करत आहेत त्याचा निश्चितच एक विकसितीकडे चाललेली पाऊलवाट म्हणून आपल्याला त्याकडे बघावं लागेल. नमस्कार, मी गिरीधर जगताप. माझा देशमुख सरांना प्रश्न असा आहे सर, भारताच्या विकासासाठी आपण जे स्वदेशी तंत्रज्ञान वापरतो आणि त्याला काही त्रुटी येतात, काही अडचणी येतात, तर त्या त्रुटी घालवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील? फार चांगला प्रश्न आहे. एकतर अडचण हे असं काही नसतं आणि तशा अडचणी नाही आहेत. म्हणजे एक आहे स्ट्रॉंग डिझायर, म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती लागते एखादी गोष्ट करायला, ती आपल्याकडे पाहिजे. मग बाकीच्या काही गोष्टी आपोआप येतात किंवा थोडे प्रयत्न करावे लागतात. आता कुठली गोष्ट काय अशी सहजासहजी अशी नसते, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घ्यायची तयारी लागते. म्हणजे इच्छाशक्ती तर पाहिजेच, नंतर मेहनत घेण्याची तयारी आणि ते शेवटपर्यंत नेण्यासाठी सातत्य पाहिजे. म्हणजे फॉलो, आता एका दिवसात काम नाही झालं तर कदाचित ते दुसऱ्या दिवशी होईल किंवा एक महिन्यात होईल. थोडेसे पेशन्स पण लागतात. तर ह्या झाल्या थोड्याशा वैचारिक गोष्टीतून पाहायच्या गोष्टी. पण इतर काही गोष्टी आहेत की तसं नीड आहे का, त्याची सप्लाय डिमांड त्याचं बॅलन्स आहे का, सस्टेनेबिलिटी आहे का, त्याला फ्युचर स्कोप किती आहे, बिझनेस किती दिवस चालेल. म्हणजे ते बिझनेससाठी मार्केट पाहिजे, तर मार्केटची डिमांड खरंच आहे का, मी जे काय करतो ते उपयोगी आहे का, त्याला परचेस ऑर्डर्स मिळतील का किंवा आत्ता आहेत का काही ऑर्डर्स, किंवा कोण टेकर्स आहेत का. युजर फॅक्टर, युजेबिलिटी पण महत्त्वाची आहे. म्हणजे आम्ही खूप चांगलं तंत्रज्ञान खूप चांगलं आहे पण ते एखाद्याला वापरायच्या वेळेला बऱ्याच अडचणी आहेत. मग आम्ही ट्रेनिंग द्यायची व्यवस्था आहे का काही तिथं, एज्युकेटिंग पीपल, एज्युकेटिंग युजर एक्सपिरियन्स असा एक भाग असतो आता की तो आपण अनेक ठिकाणी त्याचा डेटा घेऊ शकतो आणि त्याच्यावरून काही मॉडिफिकेशन्स करू शकतो. तर त्याच्यात आपलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट कसं होईल आणि त्याचं फ्युचरिस्टिक्स काय, रोडमॅप काय, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग पण करावं लागतं. मुख्य म्हणजे इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट करावे लागतात बऱ्याच ठिकाणी. तर इन्व्हेस्टमेंटचा विचार टेक्निकल माणसांनी किंवा कुठल्याही सब्जेक्ट एक्सपर्टनी नक्की करायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट कशासाठी आहे नेमकी आणि त्याच्यातून आम्ही ग्रोथ आहे का, ग्रोथ फॅक्टर किती आहे दरवर्षी किती आहे, म्हणजे ROI नुसतं नाही तर ग्रोथ फॅक्टर किती आहे, प्लस त्याचा बेनिफिट्स किती आहेत. ॲडव्हान्समेंट इन रिसर्च, इट मे नॉट डायरेक्टली बी रिलेटेड टू ग्रोथ इन टर्म्स ऑफ फायनान्स. कदाचित काही दिवस तुम्हाला त्याचा लॉस पण होऊ शकतो, नंतर पुन्हा मार्केट कॅप्चर करू शकतं. तर किती वर्षाचं तुमचं प्लॅनिंग आहे साधारण ROI किंवा मार्केट कॅप्चर करायला, अँड हाऊ इट इज सस्टेनेबल. ह्या काही गोष्टी आहेत. काही लिगल परमिशन लागतात, काही ठिकाणी रेग्युलेटिंग बॉडीच्या परमिशन लागतात, त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. यात सगळ्यांचा विचार व्हायला पाहिजे
आणि मग जर तुम्ही तसं बिझनेस प्लॅन केला आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी प्रमोशन हे सगळं केलं तर मला वाटते कुठलाही बिझनेस व्यवस्थित होतो. तर मेनली बिझनेस प्लॅन कसं आहे, रोडमॅप कसं आहे, त्याला तसं मार्गदर्शन मेंटरिंग मिळतं का, तसे रिसोर्सेस मिळतं का, या गोष्टी आवश्यक आहेत. तर आणि हे झालं तर आपण तसं अडचण काहीच नाही, म्हणजे चॅलेंजेस म्हणू शकता, आव्हानं म्हणू शकतो आपण, पण ते करायसाठी प्रचंड इच्छाशक्ती मात्र लागते. नमस्कार सर, मी गायकवाड आकाश. माझा प्रश्न असा आहे की विकसित भारतातील स्वदेशी तंत्रज्ञान निर्माण करताना यंग जनरेशनसाठी कोणत्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटी तयार होतील आणि त्या कशा होतील? मुळात यंग जनरेशन किंवा ओल्ड जनरेशन हा संज्ञाच मला त्या ठिकाणी रिस्ट्रिक्ट नाही. आम्ही सुद्धा आजही यंग आहोत. आज माझं वय विचारलं तर फक्त मी 16 सांगतो. म्हणजे 45 वर्ष हे मी माझे अनुभव मिळवण्यात गेले. हा माझा अनुभव आहे. आज मी 16 वर्षाचा जरी व्यक्ती सांगत असलो तरी 45 वर्षाचा अनुभव हा त्यामधला माझा जमेचा भाग आहे. आणि हा जमेचा भाग जेवढा आपण समृद्ध करत जाऊ तितका हा आपल्याला वाटचाल जी आहे विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून ती वाटचाल आपली सुखकर होणार आहे. त्यामुळे कोणालाही आपण यंग जनरेशन किंवा ओल्ड जनरेशन किंवा नेक्स्ट जनरेशन असं न संबोधता आपण असलेला आपला एज फॅक्टर जो आहे तो ह्या अनुषंगाने वापरावा की आपण आपल्याला अनुभव किती मिळवत गेलेलो आहोत. आपली शैक्षणिक पात्रता हा एक भाग झाला, परंतु अनुभव किती मिळवत गेलेलो आहोत आणि तो अनुभव माझा कसा समाजाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरणार आहे आणि समाजाच्या कोणत्या वर्गासाठी मी माझं योगदान देतोय आणि तो कसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल हाच आपला प्राथमिक सहभाग असला पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार सर, मी प्राध्यापिका इतिश्री गायकवाड. माझा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी सर की विकसित भारत निर्माण करत असताना महिलांच्या सबलीकरणासाठी काही म्हणजे कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन हवं. खूपच छान प्रश्न आहे हा. एकतर सगळ्यांनाच सबल करण्याची गरज असते, म्हणजे महिला सबलीकरण असो की इतरांचंही असो, की ते सबलीकरण कुठल्या बाबतीत करायचं हे एक महत्त्वाचं आहे. शैक्षणिक बाबतीत करायचं, काही अधिकार क्षेत्रात यायला पाहिजेत, डिसिजन मेकर व्हायला पाहिजेत, मॅनेजर व्हायला पाहिजेत. तर महिलांना अशा अपॉर्च्युनिटी दिल्या म्हणजे ज्याचं सबलीकरण करायचं त्याला नेमका कुठल्या अपॉर्च्युनिटी आपण देतो हे महत्त्वाचं आहे. त्याला कुठलं शिक्षण देतो, मग मेडिकल फील्डमध्ये किती असायला पाहिजेत, अधिकार क्षेत्रात किती पाहिजेत. अधिकार क्षेत्रामध्ये गेल्यानंतर सबलीकरण होतं. तर काही लोक IAS ऑफिसर असतील किंवा तहसीलदार असतील अशा ठिकाणी पण तिथं जर डिसिप्लिन आपल्याला हवी असेल तर अशा ठिकाणी अपॉर्च्युनिटी द्यायला हरकत नाही. तसंच शैक्षणिकदृष्ट्या त्यांना काही सुविधा लागतात त्या द्यायला हरकत नाही. आता सुरक्षा आणि इतर गोष्टी या तर हव्यात, सगळ्यांनाच हव्यात, पण आम्हाला जर वेळेत पोहोचायचं असेल तर तशा पण योजना पाहिजेत, कारण सगळं कामं आटोपून प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. पण त्याच्यात एक गोष्ट फार महत्त्वाची असते की महिलांना कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव जास्त असते, खूप असते, मोठ्या प्रमाणात असते आणि त्याची नेमकी गरज काय ते माहीत असते. त्यामुळे त्या गरजा समजून जर त्या गोष्टींवर आपण सबलीकरण केलं तर अजून फायदा होईल. म्हणजे सगळ्या गोष्टींची इफिशियन्सी आमची अजून वाढू शकते कामाची. हायर एज्युकेशनमध्ये PhD रिसर्च किंवा चांगल्या संशोधन क्षेत्रात, तर संशोधन आहेत इंडस्ट्रीमध्ये, बिझनेसमध्ये अशा अपॉर्च्युनिटी त्यांना मिळाव्यात त्याच्यासाठी विशेष प्रयत्न करायला म्हणजे गरज आहे. आणि ती गरज जर आपण योग्य दिशेने पार पाडली म्हणजे नेमक्या गरजा समजून घेऊन ते जर केलं तर मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट खूप होईल. आणि हे शिक्षण क्षेत्र पण याला अपवाद नाही, शिक्षण क्षेत्रातून कदाचित हे कार्य चांगल्या रीतीने करता येईल. नमस्कार सर, मी तानाजी निंबाळकर, एक संशोधक विद्यार्थी म्हणून माझा प्रश्न आपणाला आहे की विकसित भारताची निर्मिती करण्यासाठी संशोधन कसं उपयुक्त ठरेल? हा प्रश्न पण खूप व्यापक आहे, पण मी अगदी काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यातले सांगतो. एकतर संशोधन हे प्रामाणिकपणे व्हायला पाहिजे आणि त्याचा पर्पज क्लिअर पाहिजे. ते जे प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं ते करताना त्याला म्हणजे नुसतं प्रॉब्लेम स्टेटमेंट खूप चांगलं आहे असं न समजता ते रिलेवंट आहे का,
आणि ते करण्याची कॅपॅसिटी आहे का, त्याच्यासाठी लागणारी रिसोर्सेस काय आहेत, याचा सगळा विचार व्हायला पाहिजे. तसं मार्गदर्शन पण त्याला मिळायला पाहिजे संशोधन करणाऱ्याला. पण याच्यामध्ये प्रामाणिकपणे होणं आणि याच्यासाठी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क पण लागतं. रिसर्च मॅनेजमेंट त्याला आपण म्हणतो. आणि हा इंडस्ट्रियल रिसर्च असतो किंवा अप्लाइड रिसर्च असतो किंवा फंडामेंटल रिसर्च असतो. तर फंडामेंटल रिसर्चला सुद्धा तेवढंच महत्त्व द्यायला पाहिजे. आणि याच्यात आम्ही जे आउटकम पाहतो ना, ते आउटकम थोडेसे रिलेवंट पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ चांगला पेपर झाला एखादा हरकत नाही, पेटेंट झालं, पण ते प्रामाणिकपणे काम केलं का, की नुसतं दाखवायसाठी केलं. तर असं दाखवण्यासाठी संशोधन काम करायचंच नसतं. किंवा काहीतरी आपलं हे तुझं झालंच पाहिजे असं नसतं. सो संशोधन हे स्पॉन्टेनियसली व्हायला पाहिजे. आणि तसं झालं तर त्याचं जे आउटकम आहे त्याचा उपयोग हा देशासाठी होतो. पण आपल्याला असं दिसतं की जिथं हे होत नाही तिथं नुकसान जास्त होतं. कारण एवढे एनर्जी जाते, एवढ्या लोकांचा वेळ जातो, एवढ्या लोकांनी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरतात. तर हे थोडंसं दुसरी बाजू पण आहे. तर हे प्रामाणिकपणे करायसाठी आम्ही काय करायला पाहिजे, की आमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न काय आहेत, आम्हाला नेमकं काय हवं आहे. मुख्य म्हणजे आम्हाला काय हवं आहे हा प्रश्न फार मोठा आहे. आणि त्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात काय हवं आहे, शैक्षणिक क्षेत्रात काय पाहिजे, इंडस्ट्री सेक्टरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्टिकल्स आहेत त्याच्यात काय पाहिजे. तर आम्हाला काय हवं आहे याच्यावरून ते पुढचं ऑब्झर्वेशन ठरतं. आणि मग तुम्ही तो प्रश्न ऑब्झर्व करणे किंवा त्याच्यासाठी असणारा म्हणजे त्याला लॉजिक म्हणतो किंवा त्या प्रश्नाचा उलगडा हा कसा होतो. म्हणजे अगदी आपण CV रामननी संशोधन केलं ज्यात व्हाय स्काय इज ब्ल्यू, आणि समुद्राच्या पाण्याचं तो आकाशी ब्ल्यू का नाही आहे, म्हणजे स्काय ब्ल्यू का नाही आहे. तर याच्यातून त्यांना ते ऑब्झर्वेशन कळलं. तर असे ऑब्झर्वेशन करणारे किती जिज्ञासू लोक आहेत याचं मला वाटते याची फार गरज आहे. आणि असं संशोधन जर झालं तर आपण नेमकं विकसित भारत ही जी संकल्पना याच्याकडे आपण वाटचाल करतो आहे. आणि आमच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सॉल्व्ह करतो आहे, दुसऱ्यांचे नाही. दुसऱ्यांचे करा तुम्ही, पण आधी आपले तर करा. आधी संशोधन म्हणजे आता तुम्ही सोलापुरात आहे तर सोलापूरच्या गरजा आहेत त्या बघा, इथल्या इंडस्ट्रीच्या गरजा बघा, उद्योजकता त्याच्यात असली पाहिजे. म्हणजे रिसर्च करायचा तर ते उद्योजकतेकडे पण एक पाऊल पाहिजे त्याच्यामध्ये. आणि नुसतं आपलं डिग्री कंप्लिशन करायची म्हणून तो रिसर्च नसतो तसा. कारण ह्या दोन ऑलरेडी एज्युकेशनमध्ये 2 डिग्र्या किंवा आता 1 डिग्री असेल नवीन पॉलिसीमध्ये, ते एज्युकेशन झालेलं आहे. पण आता संशोधन करायचं म्हणजे काय, तर तुम्ही एखाद्या प्रश्नाला हात लावला पाहिजे आणि ओरिजिनल रिसर्च करावा. आणि रिसर्च म्हणजे काय PhD रिसर्च नाही, तर PhD झाल्यानंतरही रिसर्च करायला पाहिजे. असं नाही की बिफोर PhD काही केलं, एवढे पेपर्स झाले, प्रोफाईल वाढला, असं नाही. पण त्याचा उपयोग काय झाला, कितीतरी प्रोफाईल असे आहेत त्याचा काहीच उपयोग नाही. काय करायचं याच्यावर काम करायला पाहिजे. मग तुम्ही विकास नक्की करू शकता. तर गॅरंटेड विकास करायचा असेल तर संशोधकांची फळी, रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन, रिसर्च मॅनेजमेंट ह्याच्यावर भर पाहिजे. तर रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशन एवढं सोपं नाही, याला खूप मोठी विजन लागते. आणि तशा लोकांच्या हातात अधिकार पाहिजेत. म्हणजे आता काही नोबेल लॉरेट्सनी पण असं सांगितलं की तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर का झाले, तर तिथं एथिकल इश्यूज, ऑनेस्ट रिसर्च आणि त्यासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवण्याचे अधिकार हे ॲडमिनिस्ट्रेशनमधून येत असतात. सो यू गिव्ह अथॉरिटी टू पीपल हू आर ऑनेस्ट इन टर्म्स ऑफ रिसर्च, ज्यांना समाजाची बांधिलकी आहे, समाजाबद्दल सोसायटीबद्दल आदर आहे, ते प्रश्न आपुलकीचे वाटतात, अशा लोकांच्या हातात आणि ती सोडवण्याची कॅपॅसिटी, असं संशोधन करायची ताकद ज्याच्यात आहे तशा माणसाला तुम्ही अधिकार द्या, मग तो करून दाखवतो. पण ते अधिकार म्हणजे पोझिशन देऊन नाही, नुसतं त्याला सुविधा द्या, डिसिजन त्याचे तो घेऊ शकतो किंवा त्याला कोणाशी तरी कोलॅबरेट करायला सांगा. तर एस्टॅब्लिशिंग कोलॅबरेशन हे फार महत्त्वाचं आहे. अधिकार म्हणजे एखाद्या पदावर बसला आणि सही करतो कागदावर हा अधिकार नसतो. त्याला त्या प्रश्नात त्या सब्जेक्टमधली अथॉरिटी येत असते. जेव्हा ओरिजिनल रिसर्चर असतो ना, सगळं जग तुमचं म्हणणं ऐकत असतं. तिथं तुम्हाला विरोध नसतो, कारण तुम्ही त्याच्या हिताचं करताय आणि ते त्याला कळत असतं की हे माझ्या हिताचं आहे. तेवढं एज्युकेट तुम्ही युजर एंडला पण करता एखाद्या विषयामध्ये. त्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ आता नोबेल प्राईज येतं, सगळ्या जगावर इम्पॅक्ट करणारं, सगळ्या जगाचा फायदा होणारं असं जर काही संशोधन असेल तर त्याला ते नोबेल प्राईज देतात. मग याला हा जो ओरिजिनल रिसर्च आहे ना, हे आपण केलं पाहिजे आणि वर्ल्ड क्लास रिसर्च पाहिजे. म्हणजे तो रिसर्च प्रॉब्लेमचं जे सोल्युशन आहे ते कुठेही जगात स्टँड झालं पाहिजे. म्हणजे आम्ही नुसतं इथंच पब्लिश करून चालणार नाही. जर पेपर पब्लिश करायचा असेल तुम्ही युरोपमध्ये करा, जागतिक लेवलच्या कॉन्फरन्समध्ये किंवा तिथल्या एखाद्या प्रोफेसर्सच्या समोर मांडा विषय,
कॉन्फरन्समध्ये मांडा किंवा इंटरनॅशनल लेवलचा पेपर तिथं झाला तर मला वाटते त्याचा उपयोग होऊ शकेल. त्याच्यात दिखाऊपणाला अजिबात थारा नको. दुसरं म्हणजे त्याचा भाऊ करायचा नाही की मी एवढं मोठं केलं, कारण हे साधेपणानेच करायच्या गोष्टी आहेत या. कुठल्याही समाजाचा प्रश्न हा तुम्हाला त्याच्यासोबत त्या ग्राउंडवर जाऊन समजून घेता आला पाहिजे. अगदी शेतकऱ्यांना तुमचा प्रश्न कळला पाहिजे. आणि मी एका सरांना विचारलं होतं, ते IIT खरगपूरचे प्रोफेसर होते, खूप विद्वान प्रोफेसर. त्यांनी मला एक उत्तर दिलं, व्हॉट इज बेस्ट थिसिस अँड बेस्ट रिसर्च. तर इट इज व्हेरी सिम्पल, यू जस्ट शो इट टू युअर स्पाउस ऑर युअर फॅमिली मेंबर्स, इफ दे अंडरस्टँड दॅट इज गुड इनफ. तर असा रिसर्च करायची गरज आहे. शेतकऱ्याला सुद्धा तुमचं संशोधन कळलं पाहिजे, सामान्य माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे. मला वाटते हे पहिलं आवश्यक गरज ही आहे की सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही संशोधन करतो का. थँक्यू. सरांना काय ॲड करायचं? धन्यवाद. मी थोडीशी वेगळ्या प्रकारे ह्याची मांडणी करतो. संशोधनाची गरज का आहे आणि ती सर्व गोष्टींनी पर्पज जे सरांनी सांगितलं ते निश्चितच गरजेची आहे. संशोधनामध्ये आपला सहभाग किती डेडिकेटेड असला पाहिजे हे मी तुम्हाला 2-3 उदाहरण देऊन तुम्हाला त्याला व्याप्ती कशी ती वाढत जाते किंवा आपलं योगदान कसं आपण दिलं पाहिजे, प्रॅक्टिकल अप्रोच आहे. मी मागच्या 1-1.5-2 महिन्याखाली गुजरातला गेलो होतो आणि गुजरातमध्ये त्या काळी त्या पिरियडमध्ये पतंग उडवत होते. आणि पतंग उडवताना जे गाडीवर जातात त्या पेपरमध्ये न्यूज होती 2-3 लोकांच्या माना ह्या कापल्या गेल्या. तर त्या ठिकाणी एक अरेस्टर, मांजा जो अरेस्टर नावाचा जो प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी साधी एक 6 mm ची रॉड बेंड करून त्यांनी त्या ठिकाणी त्या हाईटला लेवलला ऑब्स्टॅकल्स तयार केले. त्याला व्ह्यू जो आहे तो क्लिअर मिळत होता फक्त तारेचा एक अरेस्टर केल्यामुळे. जी पर्पज जो होता तो मांजात हटला पाहिजे आणि तो येऊन मानेला लागला ना पाहिजे. साधी सोपी इनोव्हेटिव्ह आयडिया होती. अशा प्रकारच्या साध्या साध्या सोप्या गोष्टींमध्ये जर आपण लोकांपर्यंत पोचलो तर ते संशोधन लगेच मान्यता प्राप्त होतं. आणि नुसतं मान्य प्राप्त होतं नाही तर त्याची क्रिएटिव्हिटी जरी त्याची किंमत खूप कमी असली तरी ती लोकांच्या मनापर्यंत ती जाऊन भिडत असते. आणि तशा प्रकारच्या संशोधनामध्ये आपण सहभाग नोंदवणं ही खूप काळाची गरज आहे. आणि आपण जे आपलं प्रयत्न जे आहेत विकसित होण्याकडचे त्या दृष्टिकोनातून, कारण शेवटी ह्युमनसाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतोय आणि ह्युमन विकसित होत असेल, ह्युमनच्या गरजा फुलफिल होत असतील तरच आपण त्या समृद्धतेकडे वाटचाल करतोय. हा त्याचा पर्पज जो आहे तो सॅटिस्फाय होईल. दुसरा जो आहे, मी परवा एक पेपरला बातमी वाचली की एअरपोर्टवर 80 वर्षाचा वृद्ध हा ट्रान्सपोर्ट स्वतःचं कॅरी करत असताना अंतर जास्त कापावं लागल्यामुळे तो त्या ठिकाणी मरण पावला. ही एक घटना घडून गेली, ॲक्सिडेंट आहे. पण माझं मन मला ते शांत बसू दे ना की बाबा हे घटना घडली आहे, ह्यासाठी काय काय सोपस्कार आहेत. त्यांनी इवन एअरपोर्ट अथॉरिटीने त्या ह्याच्याबद्दल एक त्यांना जुर्माना सुद्धा दिला, जे अमेरिकेमध्ये PLI वगैरे असं म्हणतात की ज्याच्यावरनं तुम्ही हा गुन्हापात्र घटना धरली जाते आणि त्याच्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो. हे झालं फक्त एक राजकारण्यांच्या दृष्टिकोनातून किंवा एक ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून केलेली घटना. पण ती होऊ नये किंवा त्याला सिम्प्लिफिकेशन कसं करता येईल ही गरज जो उद्योजक जाणतो, त्या दृष्टीने स्वतःला क्रिएटिव्ह करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो, तोच अशा प्रकारच्या सोल्युशनला त्या प्रकारच्या म्हणजे त्यामध्ये उद्योजक क्लास, ऑर्डनरी क्लास, कमर्शियल क्लास, हे डिफरंट क्लास आहेत, पण ते सगळ्यांसाठी ती उपयुक्त आहे. असं नाही की ती फक्त एकाच ठराविक कॅटेगरीसाठी उपयुक्तता आहे आणि ती आजपर्यंत कुठेही नाही आहे. ही गोष्ट सुद्धा आपल्याला जाणवली पाहिजे. याचा उद्योजक म्हणून एक आपला सहभाग, क्रिएटिव्हिटी संशोधनाच्या दृष्टिकोनातून सतत म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे आपली डोळस नजरेने ज्यावेळी आपण एखादी बघू त्याच वेळी आपल्याला ती गोष्ट पाहता येईल. तिसरी गोष्ट मला ह्या ठिकाणी अजून एक सांगावीशी वाटते, आपल्या घरच्या कुटुंबाला विचारा म्हणून. उत्तर खूप सोपं आहे. संशोधनाची गरज ही कितपत आहे, ते संशोधन योग्य आहे किंवा नाही. माझे एक सहकारी मित्र होते, मी मुद्दामचं नाव तुम्हाला या ठिकाणी नमूद करतो, गुंजकर. आज ते हयात नाही आहेत, परंतु ते माझे मार्गदर्शक होते. टूल इंजिनिअरिंग फील्डमधले ते एक मार्गदर्शक. नुसते ते टूल इंजिनिअरिंगमधले नव्हते, तर ते एक वेगळा विचार मांडण्याची त्यांच्यामध्ये एक कुवत होती आणि त्यामुळे आम्ही खूप जवळ होतो. आणि त्यांच्याकडे गेलेला कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही ह्याच्याबद्दल मला शाश्वती होती. त्यांनी सुरुवातीला जसं आता
आपण मिथेनॉल ॲड करतो पेट्रोलमध्ये काही प्रमाणात आणि त्याची कॉस्ट कमी करतो, तर त्यांनी त्यावेळी सुरुवातीला केरोसिन जे स्वस्त मिळायचं त्याचा वापर केला, केरोसिनवर गाडी चालू केली होती. त्यानंतर त्यांनी 1987 सालीच पाण्यावर गाडी चालवली होती आणि पाण्यावर गाडी चालवली हे आम्ही काहीतरी सांगतो, मी स्वतः त्यांना हे केलं आणि इव्हन त्यांच्या घरच्या मंडळी सुद्धा आणि त्यांनी पाण्यावर गाडी चालेल का अशा प्रकारचा उपहासात्मक हे केला. पण त्यानंतर बराच कालावधी गेला, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी इम्प्रुव्हायझेकडे गेल्या, म्हणजे विकसितकडे गेलेला, त्यामध्ये निरनिराळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप केल्या. आता आपण त्याचं पृथक्करण करून हायड्रोजन वेगळा, ऑक्सिजन वेगळा करून हायड्रोजनची फ्युएल म्हणून आपण त्या ठिकाणी यूज करून हायड्रोजन फ्युएल व्हेकल आज मार्केटमध्ये उपलब्ध होत आहे. म्हणजे आपल्याला सोल्युशन हे आपल्याजवळच असतं, फक्त आपण त्याचा किती अति गरजेच्या दृष्टिकोनातून उपयोग करून घेऊ आणि स्वतःला त्या संशोधनामध्ये डेडिकेटेड होऊ. ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण सहभाग घेऊ त्यावेळी स्काय इज द लिमिट आणि निश्चितच विकसित भारत होण्यासाठी आपण सज्ज आहोत. हा एक मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना संदेश देऊ इच्छितो. धन्यवाद. या निमित्ताने एक फक्त वाक्य ॲड करतो मी. आता रिसर्चचा मुद्दा आहे म्हणून आणि विकसित व्हायचं आहे आम्हाला म्हणून, तर ओरिजिनल रिसर्च जो असतो तो असा असतो की जगाच्या पाठीवर कुठल्याही लायब्ररीत कुठेही काही लिहिलेलं नाही ते मला लिहायचं आहे. सो रिसर्च आउटकम ऑफ रिसर्च इज ए न्यू नॉलेज. आणि नॉलेज क्रिएशन आम्ही किती करतो. आज नॉलेज बेस्ड सोसायटी आहे, इनोव्हेटिव्ह सोसायटी आहे, इन्व्हेन्शन व्हायला पाहिजे, डिस्कवरी पण व्हायला पाहिजे. इनोव्हेशन म्हणजे काहीतरी जुगाड केलं आणि आम्ही स्टार्टअप करून विकू शकलो असं नाही. तर रिसर्च करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि सातत्य लागतं त्याला. आणि हे रिसर्च काय तुम्ही असं कोणाला आदेश देऊन करू शकत नाही, ते स्वतःमध्येच त्याला तयार करतं. रिसर्च रिक्वायर्स लॉट ऑफ स्टुडियस ॲटमॉस्फिअर, स्कॉलरली ॲटमॉस्फिअर, त्याला तसं मार्गदर्शन पण पाहिजे आणि तशा सुविधा पण मिळायला पाहिजेत. पण हे करण्यासाठी आता उदाहरणार्थ सुविधा तर सगळीकडे असतीलच असं नाही. म्हणजे मेरी क्युरीनं केलं तेव्हा त्यांच्याकडे कुठली लॅबॉरेटरी होती हो, काहीच नव्हतं. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शास्त्रज्ञांना त्या काळी तेव्हा कुठलं एज्युकेशन पॉलिसी पण नव्हत्या किंवा कुठलं असं युनिव्हर्सिटी पण एवढी एस्टॅब्लिश झालेली नव्हती त्या काळात. मग त्यांनी जे संशोधन केलं ते खरं ओरिजिनल होतं. त्यांनी जे लिहिलं ते अपलोड करण्यासारखं होतं. आज बरेच लोक डाउनलोड करतात, तर डाउनलोड केलेला मी रिसर्च म्हणजे मी तरी म्हणू नाही, कोणीही म्हणू नाही, जे अपलोड करता ओरिजिनल त्याला रिसर्च आहे आणि ते नवीन असतं आणि त्याला मग कुठलंही असं चेक करायची गरज नसते, कारण त्याच्यातून एक प्रश्न सॉल्व्ह झालेला असतो आणि प्रत्येक प्रश्न हा नवीन असतो. जेव्हा तुम्ही रिसर्च करता ना, इट इज न्यू नॉलेज. तर मला वाटतं हे मी एक सप्लिमेंट करू इच्छित होतो या डिस्कशनमध्ये, कारण हे सगळे विद्यार्थी पण ऐकत असतील आणि नवीन संशोधक, त्यांना आम्ही काहीतरी सांगायला पाहिजे की या गोष्टी आम्ही नक्की एथिकल इश्यूज म्हणून पाळायला पाहिजे. नक्कीच सर. आपले जे प्राध्यापक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी भरपूर प्रश्नांचा भडीमार तुमच्यावरती केलेला आहे. खरं विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा विचार करत असताना लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे. जेव्हा एखादी थीम आपल्यासमोर येते तेव्हा आपल्या डोक्यात अनेक विचारांची चक्र चालू होतात आणि त्याच काही विचारचक्रांमधून प्रश्न आपल्यासमोर आले. हे प्रश्न कदाचित प्रातिनिधिक स्वरूपात आहेत, यापेक्षा असंख्य प्रश्न लोकांसमोर असतील. पण जसं तुमच्या दोघांच्या एकंदरीत मुलाखतीतून किंवा या टॉक शोमधून आम्हाला कळतं आहे की तुझं आहे तुझं पाशी, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही तुमच्या जवळच आहेत. जेव्हा विकसित भारताचा आपण विचार करतोय, हा विकसित भारत म्हणजे कोण, तर आपण सर्वजण, आपल्यातला प्रत्येक व्यक्ती हा विकसित भारत घडवणारा आहे. भारत हा समृद्ध वैभव संपन्न अशी ज्ञानपरंपरा लाभलेला देश आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून तंत्रज्ञानावरती आधारित अनेक गोष्टींचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये, वेदांमध्ये आढळतो आहे. आणि ही ज्ञानपरंपरा आपण पुढे घेऊन जाताना नवीन तंत्रज्ञानाचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो, या दोहोंची जोड आपल्याला साधून पुढे घेऊन जायचं आहे भारताला. आणि हे करत असताना जे लागतं ते म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करणारा माणूस, जो कष्ट करण्यासाठी तयार असेल. आणि मला वाटतं भारतामध्ये अशा प्रामाणिक आणि कष्टाळू माणसांची कमतरता नाही आहे. आणि विकसित भारत घडविताना, याला तंत्रज्ञानाची जोड देताना आपल्या सर्वांचं योगदान इथं महत्त्वाचं ठरतं आहे. विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान या टॉक शोमध्ये आपण दोघेही, माननीय डॉक्टर अजय देशमुख सर आणि माननीय श्री सुहास उळागड्डे सर, आपण दोघं वेळात वेळ काढून आलात
आमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिलीत, अनेक समस्यांची उकल आपल्या या टॉक शोमधून लोकांना सापडेल अशी आशा व्यक्त करते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विज्ञान च्या क्षेत्रामध्ये जी प्रगती होत आहे त्याद्वारे आम्ही देखील काही ना काही योगदान देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि भविष्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात असंच आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर आपलं सहकार्य नक्की लाभेल अशी आशा व्यक्त करते आहे. आणि आजचा हा जो आपला कार्यक्रम आहे टॉक शोचा आपण इथेच थांबतो आहे. विचारमंथन मात्र थांबत नाही आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. धन्यवाद.